नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मी आकाश अरुण पाटील. बघू शकता लास्ट टाईम आपला जो पहिला लेक्चर झाला, करंट अफेअर्स म्हणजे मोस्ट एक्सपेक्टेड जे करंट अफेअर्स होईल राज्यसेवेसाठी, ती आपण एक सीरीज कंटिन्यू करत आहोत. लास्ट टाईम जसं आपल्याला माहीत होतं की 21 जुलैला आपली परीक्षा शेड्यूल होती. पण काहीतरी टेक्निकल इश्यूमुळे बघू शकता की 25 ऑगस्टला पोस्टपोन झाली आहे. पण आपल्या सर्वांना माहीत असेल की पेपर ॲक्चुअली 28 एप्रिलला आपला म्हणजे एक जो तत्कालीन टाईम टेबल होता त्यानुसार 28 एप्रिलला होणार होती. मग आयोगाने जर पेपर जर सेट केला असेल, तर 28 एप्रिलच्या दृष्टिकोनातूनच सेट केला असेल. मग त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, 1 वर्षाचे जे चालू घडामोडी असतात, ते आपल्याला वाचावे लागतात. म्हणजे आयोग तर सध्याचा पॅटर्न बघता बघू शकता, की 2-3 वर्षापूर्वीचे पण करंट अफेअर्स विचारतायत. पण एक आपल्याला एक हायलाइट पाहिजे, की म्हणजे एका वर्षात काय-काय घडले आणि त्यातले पण एकदम मोस्ट इम्पोर्टंट आणि म्हणजे भरपूर म्हणजे एक्झाम स्पेसिफिक आपला जो एक सीरीज ही सुरू केलेली आहे. त्याचा भाग 2 मध्ये आपलं स्वागत आहे. ज्यांनी पण भाग 1 बघितला नसेल त्यांनी पहिले भाग 1 बघा म्हणजे या करंट अफेअर्स सीरीजचा आणि मग हा भाग 2 मग तिथून पुढेच कंटिन्यू होत आहे. मग चला आपण लास्ट टाईम बघू शकता लास्ट टाईम जे लेक्चर घेतला त्याच्यात 3-4 म्हणजे 2-3 म्हणजे चुकी होत्यात. ते आपण फर्स्ट टाईम पहिले ते म्हणजे एक गो थ्रू करूया. तर बघू शकता 16वा वित्त आयोग आपण लास्ट टाईम बघितलेला जो पहिला टॉपिक होता. त्याच्यानंतर G20 शिखर परिषद बघितली. त्याच्यानंतर G20 शिखर परिषदचे जे ट्रिक आहेत, म्हणजे किती देश आहेत G20, 20 मध्येच 20 आहे. पण लास्ट टाईम जसं मी सांगितलेलं, की 19 देश आणि एक युरोपियन युनियन असा संघ मिळून हा 20 आपला म्हणजे बोलू शकतात, की 20 G20 म्हणून असं 20 सगळे इन्क्लुडेड आहे. 19 देश आणि एक आपलं युरोपियन युनियन आणि मग त्याचा जो शॉर्टकट मी सांगितलेला, गुरुजी सीता अब एसएससी एफसीआय में जॉब करती है. काय परत काय? गुरुजी सीता अब एसएससी एफसीआय में जॉब करती है. मग त्यानंतर आपण टॉपिक बघितला नवीन संसद भवन. हे नवीन संसद भवन म्हणजे सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट. लास्ट टाईम मी सांगितलं होतं, की सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचा एक भाग म्हणून नवीन संसद भवन आपल्याला डेव्हलप करण्यात आलेली आहे. मग ते पण आपल्याला एकदा बघून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मेन म्हणजे चांद्रयान-3. चांद्रयान-3 मध्ये मी लास्ट टाईम सांगितलेलं, की भारत हा 4था देश आहे, जो चंद्रावर आपली सॉफ्ट लँडिंग करतोय. पण एक बघून घ्या, की भारत मी जे परत आपला कंटेंट बघितला आणि प्रॉपर रिसर्च केल्यावर माहीत पडलं, की भारत हा 4था नाही 5वा देश आहे. गगनयान प्रोजेक्टसाठी भारत 4था देश असेल. म्हणजे जे आपलं ॲस्ट्रोनॉट आपण पाठवणार आहोत. म्हणजे ॲस्ट्रोनॉट आपल्या इंटरनॅशनल स्पेस सेंटरवर पाठवणार आहोत. तिथं आपण भारत 4था देश आहे. पण बघू शका चंद्रावर लँडिंग करणारा भारत हा 5वा देश आहे. लक्षात ठेवा चंद्रावर लँडिंग करणारा भारत हा 5वा देश आहे. मग पहिले 4 देश कुठले होते? तर बघू शकता इथं मी इन्क्लूड केले सोव्हिएत युनियन म्हणजे इंटर कॉस्मॉस जसं आपला इस्रो आहे, तसा सोव्हिएट युनियन म्हणजे त्यांनी म्हणजे रशियाचे नंतरला तुकडे झाले, पण पूर्वी हा सोव्हिएट युनियन होता. म्हणून पहिला रशिया, दुसरा बट ऑब्व्हियस युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ज्यांची नासा आहे. त्याच्यानंतर तिसरा चायना, CNSA त्यांचा म्हणजे नॉर्मली जे आपलं इस्रो आहे तसा त्यांचा CNSA आणि भारताचा इस्रो आणि जपानचा JAXA आर द ओन्ली 5 नेशन. बघू शकता 5वा देश बनलेला आहे. लास्ट टाईम मी सांगितलं होतं, की 4था देश आहे, पण ते चूक सुधारून आपलं म्हणजे चुकी माणसांकडूनच होत असते. मी पण म्हणजे नंतरला पुन्हा कंटेंट बघितल्यावर मला कळालं, की हा 5वा देश आपला भारत आहे, 4था नाही. मग त्याच्यानंतर आपण बघितलं, की गगनयान मोहीम. गगनयान मोहीममध्ये भारत 4था आहे. म्हणजे 4था देश आहे. मग पहिले 3 कुठले होते? अमेरिका, रशिया आणि चीन. लक्षात ठेवायचं, की चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा जपान इन्क्लुडेड आहे. पण गगनयान म्हणजे ॲस्ट्रोनॉट पाठवण्यावर जपान नाही आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला हे पण लक्षात ठेवायचे की चंद्राच्या साऊथ पोलला आपण लँडिंग केलेली आहे. डेट पण आपल्याला त्या लक्षात पाहिजे. म्हणजे पूर्वीच्या स्लाइडला गेलो तर लॉन्चिंग डेट काय होती? 14 जुलै आणि आपण सॉफ्ट लँडिंग कधी केली? 23 ऑगस्ट 2023 बरोबर 6:04 संध्याकाळचे 6:04 हे लक्षात ठेवा, भरपूर इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट बघू शकता ते गगनयान मोहीम म्हणजे 3 ॲस्ट्रोनॉट आपण पाठवणार आहोत. मग तिकडं जे रिसर्च करतील म्हणजे प्रॉपरली जे आपलं काय आहे इंटरनॅशनल स्पेस सेंटरमध्ये आणि मग त्याच्यानंतर मग ते पुन्हा येतील. मग ते 4 मी लास्ट टाईम सांगितलेलं की 4 आपले ते आपले ॲस्ट्रोनॉट आहेत त्यांची नावं पाठ करा. पण मी या टाईमाला स्वतः घेऊनच आलोय म्हणजे एक इमेज मला सापडली. मग त्यात बघू शकता ही 4 नावं पाठच करायची आहे. म्हणजे आयोग नक्की चांद्रयान-3 नाहीतर गगनयान ह्याच्यावर नक्की प्रश्न येणार. म्हणजे असं माझं गट फिलिंग आहे. मग ते 4 जण कोण आहेत? ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन. त्याच्यानंतर परत ग्रुप कॅप्टन
प्रसंत बालकृष्णन नायर. त्याच्यानंतर परत ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि मग लास्टमध्ये कोण आहे चौथा, विंग कमांडर शुभांशु शुक्ला. आता बघू शकता 3 जणाला पाठवणार आहे, मग 4 जण का? तर एक एक्स्ट्रा ठेवला आहे. म्हणजे काहीतरी जर चुकून म्हणजे जेव्हा लॉन्चिंग होणार असेल, त्यांना पाठवण्यात येत असेल, तर तिथं काहीतरी टेक्निकल जर इश्यू झाला, नाहीतर मग फिटनेस रिलेटेड काही इश्यू झाला म्हणून एक एक्स्ट्रा ट्रेन करतायत. म्हणजे जर 3 जणाला पाठवणार आहे आणि समजा ॲट द एंड काहीतरी कुणाला तरी म्हणजे मेडिकल इश्यूज झाले, मग आपण लगेच त्यांना ट्रेन नाही करू शकत. म्हणून ते ट्रेनिंग ती संस्था कुठली आहे? आपण बघितलेलं ते प्रशिक्षण केंद्र युरी गॅगरिन कॉस्मॉटिक प्रशिक्षण केंद्र रशिया. हे ह्यांना रशियाकडून ट्रेन होत आहेत आणि फ्रान्सकडून आपल्याला टेक्निकल सपोर्ट भेटणार आहे. तर पुन्हा एकदा ते 4 लोकं कोण आहेत, म्हणजे 4 ॲस्ट्रोनॉट बघू शकता. अजित कृष्णन बालकृष्णन नायर म्हणजे प्रसन्न बालकृष्णन नायर, अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला. तर आपल्याला लक्षात ठेवायचं या 4 पैकी विंग कमांडर एकच आहे, शुभांशु शुक्ला. म्हणून हे नाव भरपूर इम्पॉर्टंट होऊन जातं की विंग कमांडर ह्याच्यातलं एकच आहे आणि बाकीचे 3 आहेत आपले ग्रुप कॅप्टन. त्यानंतर आपण बघितलं युद्ध सराव. युद्ध सरावमध्ये पण माझ्याच एका स्टुडंटनी मला सांगितलं की थोडं ट्रान्सलेशनमध्ये इश्यू होता. म्हणजे ते मी बोललो की घुमंतू हाती जो भारत आणि मंगोलियाचा आहे, त्याला ॲक्च्युअली नोमॅडिक एलिफंट, या युद्ध सरावाचं नाव नोमॅडिक एलिफंट आहे. म्हणून लक्षात ठेवा, हे थोडं ट्रान्सलेशन एरर झालेलं लास्ट टाईम. म्हणून नोमॅडिक एलिफंट भारत आणि मंगोलिया. त्याच्यानंतर तसंच धर्म संरक्षक जे भारत आणि जपानमध्ये होतं. मी लास्ट टाईम बोललो की धार्मिक लोक भारतामध्ये पण आहे आणि जपानमध्ये पण आहे, तसंच आहे. पण त्याचं ॲक्च्युअल जे ओरिजिनल नाव आहे धर्म गार्डियन, हे ह्याच नावाने ओळखलं जातात. लक्षात ठेवा, हे दोन्ही पण लक्षात राहू दे. नोमॅडिक एलिफंट आला तर मंगोलिया, एलिफंट हाती आला तर मंगोलिया. लक्षात ठेवा, भारत आणि मंगोलिया. हाती आला तर भारत आणि मंगोलिया. आणि धर्म गार्डियन आला तर भारत आणि जपान. भारत आणि जपान. ओके, चला. मग त्याच्यानंतर आपण बघितलं पवन कल्याण. बघू शकता लोकसभा इलेक्शनमध्ये मी लास्ट टाईम सांगितलं की इतिहास घडवलाय त्यांनी. मग त्यांच्या पक्षाचं नाव आपल्याला जाणून घेणं इम्पॉर्टंट होतं. मग त्यांच्या पक्षाचं नाव होतं जनसेना राजकीय पक्ष आणि त्याचं तेलुगूमध्ये पीपल्स आर्मी असं बोलतात त्या जनसेना पक्षाला. ह्याची स्थापना पण बघू शकता 14 मार्च 2014. तर हे आपण लास्ट टाईममध्ये कव्हर केलं आणि तसंच मी सीसॅट पेपरबद्दल डिस्कशन केलं की सीसॅट कसा येऊ शकतो. पुन्हा एकदा तेच सांगतो की सीसॅट थोडा प्रॅक्टिस करा. आता तुम्हाला एकदम बोलू शकता 1 महिन्याचा एक्स्ट्रा टाईम भेटला आहे. त्या 1 महिन्याचा परिपूर्ण उपयोग करा. आज पण म्हणजे मी भरपूर स्टुडंट लोकांच्या संपर्कात असतो. भरपूर म्हणजे बाकीचे जे माझेच मित्र आहेत जे अभ्यास करतायत ऑलरेडी मेन्स ते इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलेले असतात. त्यांना जर मी तिथून मग रिव्ह्यू विचारला तर ते पण बोलत आहेत की सीसॅट हे कोण प्रॅक्टिस करत नाही आहे. आणि जर चुकून समजा UPSC सारखा जर सीसॅट आला तर मग तिथं बोलू म्हणजे लास्ट टाईम पण बोललो की पेपर 1मध्ये मग तुम्ही किती पण स्कोर करा, 150, 160, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणून सीसॅटला इग्नोर करू नका. 1 महिना राहिला आहे. 1 महिन्यात सीसॅटचे ॲटलिस्ट रोज 2-2 तास तरी करा. म्हणजे 33% आपल्याला कसे मार्क्स येतील त्याच्यावर फोकस करा. कारण चुकून जर गणिताचे जास्त प्रश्न आले आणि पेपर लेंथी केला तर मग थोडा इश्यू फेस होऊ शकतो. आणि मग त्यांच्या गणितमध्ये पण प्रश्न आपण बघू शकता. आयोगाचं जर प्रिव्हियस इयर्सचे प्रश्न काढलेत तर गणिताचे अर्धे पानाचे प्रश्न आहेत. म्हणजे तो प्रश्न वाचून समजायलाच आपल्याला 5 मिनिटं लागतील. मग तुम्ही कॅल्क्युलेट करा त्या 2 तासात मग किती प्रश्न होऊ शकतात म्हणजे सॉल्व्ह करून. आणि डिसिजन मेकिंग आपल्याला वाटतं की इथून पूर्वी पण सगळ्यांनी स्ट्रॅटर्जी केलेली की डिसिजन मेकिंग 12.5 म्हणजे एकदम बोनस मार्क आहेत. पण चुकून जर समजा डिसिजन मेकिंग ह्यावर्षी काढूनच टाकलं पॅटर्नमधनं, मग किती मोठा फटका बसू शकतो. मग त्यासाठी म्हणजे बोलतात ना की प्रिपेअर्ड फॉर द वर्स्ट. म्हणजे भलेही पेपर डिफिकल्ट नाही आला सीसॅटचा, मग ती चांगलीच गोष्ट आहे. पण जर चुकून आला पेपर सीसॅटचा म्हणजे डिफिकल्ट आला, तर आपल्याला त्या कंडिशनसाठी मेंटली प्रिपेअर असायचं आहे. तर मेंटली प्रिपेअर्ड नसणार, मग त्या 2 तासात आपलं पूर्ण प्लॅनिंग म्हणजे भरकटणार आहे. मग आपल्याला कळणार नाही की म्हणजे प्रायोरिटीवर काय सॉल्व्ह करायचं आहे. पॅसेज करू, की गणित करू, रिझनिंग करू. म्हणजे ते पूर्ण म्हणजे तिकडल्या तिकडं म्हणजे प्लॅन हे होऊन जाणार आणि मग तुमची जी मेंटल जे बोलतात ते मेंटल कॅपॅबिलिटी टेम्परामेंट आहे तो कुठेतरी म्हणजे यू विल स्टार्ट लूजिंग युअर टेम्परामेंट आणि मग तिथून मग त्याच्यानंतर परफॉर्मन्स होणार नाही. आणि मग मनात मग तेच भीती असणार पूर्ण 2 तास की बाबा 33 मार्क येतील की नाही, 33 मार्क येतील म्हणजे 66 मार्क, 33% मार्क येतील की नाही. म्हणजे ते होऊ नये म्हणून मी आज पण बोलतोय की सीसॅटवर थोडं लक्ष द्या. करंट अफेअर्स बघू शकता, ही सीरीज चालवतोय. मॅक्झिमम जे इम्पॉर्टंट करंट अफेअर्स
कव्हर करता येईल ते मी प्रयत्न करणार आहे, की म्हणजे जेवढे दिवस राहिलेत त्यात मॅक्झिमम सेशन्स घेऊ. एक चांगला कंटेंट तुम्हाला सर्वांना प्रेझेंट करू आणि एक्झामच्या वेळेला म्हणजे तुम्ही फक्त हा करंट अफेअर्सची सीरीज जरी बघितली तर तिथून कसं प्रश्न टॅकल होतील, त्याच्यावर माझा प्राईम फोकस आहे. मग चला इथून लास्ट टाईम इथपर्यंत झालेलं आपलं. इथून पुढे आज कंटिन्यू करूया. तर आजचा मेन टॉपिक आहे, जो पहिला टॉपिक, मन की बात 100 भाग पूर्ण. बघू शकता मन की बात. मन की बात म्हणजे लोकांना म्हणजे पूर्ण भारताला आयडिया आहे, की आपले पंतप्रधान मन की बात हा सीरीज चालवतात आणि मन की बातमधनं जे भारतामध्ये जे प्रोग्रेस असेल, त्याच्यानंतर वेगवेगळ्या कुठं म्हणजे लहान-लहान म्हणजे एकदम शहरापासून म्हणजे गावापर्यंत काहीतरी प्रोग्रेस झाली असेल, म्हणजे काहीतरी चांगली घटना घडली असेल, ते आपले पंतप्रधान डायरेक्टली मन की बातमधनं म्हणजे कन्वे करतात पूर्ण देशाला. आणि मग ही एक अशी म्हणजे त्यांनी एक चालवलेली सीरीज आहे, की म्हणजे कुठेतरी आपल्या सर्वांना म्हणजे वाटतं, की आपल्या प्राईम मिनिस्टर म्हणजे आपल्याशी कनेक्टेड वाटतात. पण बाकीचं सोडा, मेन ह्याच्यात फक्त एवढं लक्षात ठेवायचं, की 100 भाग पूर्ण झाले. 100 भाग पूर्ण झाले म्हणजे हा इम्पॉर्टंट ह्याच्यासाठीच आहे, कारण 100 भाग पूर्ण झाले. मग ह्याच्यावर आपल्याला इथं डेट आणि डेटा लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. मग बघू शकता, की ऑल इंडिया रेडिओ, मेन म्हणजे ऑल इंडिया रेडिओ. ऑल इंडिया रेडिओवरच प्रसारित होतं हे मन की बात. नाहीतर तुम्ही काही पण ऑप्शन देतील आणि तुम्ही काही पण मार्क करा. म्हणजे ऑल इंडिया रेडिओच एकदम मेन प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे न्यूज चॅनल आहेत ते चालवतात. पण ऑल इंडिया रेडिओ लक्षात ठेवायचा आहे. जे सर्वात लोकप्रिय कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात 30 एप्रिल 2023. मोस्ट इम्पॉर्टंट डेट 30 एप्रिल लक्षात ठेवायचा. 100वा भाग पूर्ण झाला. 30 एप्रिल लक्षातच राहू द्या. 30 एप्रिल 2023ला मन की बातचा 100वा एपिसोड कंप्लीट झाला. मग जर 100वा भाग कंप्लीट झाला तर मग पहिला भाग कधी झाला असेल? बट ऑब्व्हियसली आहे. जर मी पेपर सेटर असतो तर मी तेच केलं असतं. तर 100वा भाग कधी कंप्लीट झाला हा विचारलाच नसता. डायरेक्ट मन की बात विचारलं असता, की मन की बातमध्ये सध्या 100वा एपिसोड हे झाला आणि 100व्या एपिसोडमध्ये काय झालं ते दिलं असतं आणि सुरू कधी झाली डेट ही दिली असते. असे 3-4 स्टेटमेंट दिले असते. बाकीचे लोकं म्हणजे नॉर्मल लोकं काय वाचून जातील, की मन की बातचा 100वा भाग कधी पूर्ण झाला. म्हणजे डेट इम्पॉर्टंट तर आहेच. पण जर मी पेपर सेटर असतो तर पूर्ण कधी झाला हे न विचारून सुरू कधी झाला हे विचारलं असतं. मग बघू शकता 3 ऑक्टोबर 2014. 3-3 लक्षात ठेवायचं आहे. 3 ऑक्टोबर 30 एप्रिल. 3 ऑक्टोबर 2014. बट ऑब्व्हियसली नरेंद्र मोदी कधी पंतप्रधान झाले? 2014ला. मग त्याच्यानंतर गांधी जयंती 2 ऑक्टोबरला असते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मन की बात हा कार्यक्रम त्यांनी सुरू केला आणि 30 एप्रिल 2023 रोजी 100वा भाग कंप्लीट झाला. मग आता जाणून घेऊया, की त्या 100व्या भागचं वैशिष्ट्य काय होतं? म्हणजे ते एकदा ओव्हर थ्रू म्हणजे गो थ्रू करून घेऊया, की वरवर म्हणजे काय इम्पॉर्टंट होतं. मग बघू शकता विजयादशमीचा दिवस होता 3 ऑक्टोबर. त्या मुहूर्तावर सुरू झाला आणि ते किती 22 भारतीय भाषा, 29 बोली आणि 11 आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये अनेक प्लॅटफॉर्मवर प्रसारित केला जातो. 22, 29 आणि 11 हे 3 आकडे लक्षात ठेवायचे. 22 ते ऑफिशियल लँग्वेज बोलतो. भारतीय संविधानामध्ये पण ऑफिशियल लँग्वेज त्या हिशोबानं महत्त्वाच्या आहेत. कुठल्या त्या शेड्यूलमध्ये येतात, कुठल्या पार्टमध्ये म्हणजे हे ऑफिशियल लँग्वेज आहे ते पण आपल्याला सर्व बघून जायचं आहे. 22 भारतीय भाषा आणि 29 बोली. 29 बोली म्हणजे किती म्हणजे ह्याच्या म्हणजे जसं पाली हे असेल, बोली असेल वेगवेगळ्या, त्या हिशोबानं 22 भारतीय भाषा, 29 बोली आणि 11 आंतरराष्ट्रीय भाषा. आता एवढं डीपली अभ्यास करायचा गरज नाही, की आपलं फ्रेंचमध्ये गेलं की नाही, म्हणजे फारसीमध्ये गेलं की नाही, ते सगळं लक्षात ठेवण्याची गरज नाही. सुरू कधी झाला? 3 ऑक्टोबर 2014 विजयादशमीचा दिवस होता. 100वा भाग कंप्लीट कधी झाला? 30 एप्रिल 2023 आणि मग त्या एपिसोडमध्ये काय झालं? मन की बातच्या 100व्या एपिसोड प्रसार भारतीचे जे माजी CEO आहे, म्हणजे त्यांनी शशी कपूर, वेमपती, त्यांनी म्हणजे एक पुस्तक हे केलं, कलेक्टिव्ह स्पिरिट कॉन्क्रीट ॲक्शन. हे म्हणजे एवढं इम्पॉर्टंट नाही, फक्त तेव्हा कोण होतं म्हणजे ज्यांनी पुस्तक आपलं त्याच्यावर डेडिकेट केलं आहे. म्हणजे त्या पुस्तकाचं नाव काय? कलेक्टिव्ह स्पिरिट कॉन्क्रीट ॲक्शन. कंक्रीट ॲक्शन म्हणजे हे कंक्रीट ॲक्शन म्हणजे हे इंग्लिशमध्ये पुस्तक आहे. मग हे पुस्तक का इम्पॉर्टंट होतं? आयोग बघू शकता डायरेक्ट पुस्तकाचं नाव देतं, ऑथर विचारतात. मग आपल्याला रेलिव्हन्स लागत नाही, की हा प्रश्न आयोगाने का टाकला आहे. मग ह्याचा बॅकग्राऊंड हा असू शकतो. म्हणजे 100व्या
भाग झाला जो मन की बात, त्याच्यात म्हणजे जे प्रसार भारतीयचे जे माजी अध्यक्ष आहेत, शेखर वेम्पती, त्यांनी एक पुस्तक रिलीज केलं. त्या पुस्तकाचं नाव डायरेक्ट विचारतील. म्हणजे आपल्याला तिथून मग बॅकग्राऊंड लागणार नाही, की आयोगाने हा का विचारला, हे इम्पोर्टंटच का होतं. पण परिपूर्ण अभ्यास असा करावा लागतो. म्हणजे त्याच्यानंतर तेच बोललं 22 भारतीय भाषा. 22 भारतीय भाषा इंडियन पॉलिटीच्या वेनी पण आपल्याला संविधानात कुठे आहे ते पण सर्व बघायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता काय झालं 30 एप्रिल 2023 रोजी जे मन की बातचा 100वा भाग झाला. नरेंद्र मोदींनी नवरत्न गडचा उल्लेख केला होता. नवरत्न गडचा उल्लेख केला होता. आता नवरत्न गड आहे काय? नवरत्न गड ही नागवंशी राजा दुर्जनशालची राजधानी आहे. नागवंशी राजा दुर्जनशाल. म्हणजे आता एन्शियंट हिस्ट्रीमधला हा टॉपिक आला. मग डायरेक्ट विचारतील नवरत्न गड कुठे आहे? मग नवरत्न गड आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, की कुठे आहे? सिसाई ब्लॉकच्या नगर गावात रांची आणि गुमला रोडवर वसलेला आहे. रांची आणि रांची कुणाची राजधानी आहे? तर झारखंड. लक्षात ठेवा रांची म्हणजे महेंद्रसिंग धोनी रांचीमधनंच रिप्रेझेंट करतात. रांचीमधनंच त्यांचं म्हणजे पूर्ण करिअर सुरुवात झाली आहे. मग आपल्याला लक्षात राहील रांची, नवरत्नगड. जसं नवरत्नगड आहे नाव, महेंद्रसिंग धोनी पण एक नवरत्नामधलेच एक आहेत. म्हणजे काही पण असू दे त्यांचे म्हणजे क्रिटिसायझर असू दे, फॉलोवर्स असू दे, पण आपल्याला कंडिशन ॲक्सेप्ट केली पाहिजे, की ते नवरत्नमधले एक आहेत म्हणजे टेक्निकली. चला नेक्स्ट टॉपिकवर जाण्यापूर्वी परत एकदा मन की बातचं रिवाईज करू, की मन की बातमध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे. मन की बातमध्ये की 100वा भाग कंप्लीट झाला. कधी झाला? तर 30 एप्रिल 2023. त्याच्यानंतर फर्स्ट एपिसोड कधी झाला? 3 ऑक्टोबर 2014. 2014 लक्षातच ठेवायचं आहे, कारण नरेंद्र मोदी 2014लाच पंतप्रधान झाले. त्याच्यानंतर एक पुस्तक रिलीज केलं, जे प्रसार भारतीयचे माजी CEO होते शेखर वेम्पती. त्या पुस्तकाचं नाव आपल्याला लक्षात पाहिजे, ते कंक्रीट ॲक्शन असं ते पुस्तकाचं नाव आहे. ते स्पिरिट कुठलं ते? कलेक्टिव्ह स्पिरिट कंक्रीट ॲक्शन. त्याच्यानंतर बघू शकता 30 एप्रिलला जे झालं ते नवरत्नगडचा उल्लेख त्यांनी केला नरेंद्र मोदी यांनी. नवरत्नगड मग आहे कुठे? नागवंशी राजा दुर्जनशालची राजधानी आहे. ते रांची इकडे नवरत्नगड आहे. मग एवढ्या साऱ्या गोष्टी आपल्याला मन की बातमध्ये लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर किती 22 भारतीय भाषा 29 बोली, हे इम्पॉर्टंट आहे. आयोग फिरवाफिरवी करू शकतो. 29 भारतीय भाषा 22 बोली. म्हणून 22 भारतीय भाषा 29 बोली 11 आंतरराष्ट्रीय भाषा. 22 29 11 हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. हा पूर्ण टॉपिक क्लिअर मग तुमचा मन की बात. चला नेक्स्ट आणि एकदम इम्पॉर्टंट, किती पण PYP उचलून बघा आयोगाचे, हा टॉपिक आपल्याला दिसणारच. काही ना काहीतरी म्हणजे कंबाईनची जरी परीक्षा असली, मेन्स असली, प्रिलिम्स असली, या तर म्हणजे कुठल्या पण आयोगाचं म्हणजे इंजिनिअरिंगवाल्या म्हणजे आत्ता तर कंबाईनमध्ये राज्यपत्रित जी कंबाईन एक्झाम आहे आपली राज्यसेवेची, त्याच्यातच इंजिनिअरिंगचे परीक्षा आहेत. पण पूर्वी जर फॉरेस्ट आणि ह्याच्या पण प्रिलिम्स जे वेगळ्या व्हायच्या, त्यात सर्वात महत्त्वाचा आणि क्लर्कची मेन्स पण जी पूर्वी व्हायची वेगळी आणि आत्ताची जी पण कंबाईंड मेन्स होते गट ब गटकची, त्यात सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे नोबेल पुरस्कार. आता नोबेल पुरस्कार म्हणजे टोटल आपल्याला माहीत पाहिजे की 6 वेगवेगळ्या बघू शकता 6 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये दिली जातात. मग आपल्याला सरळच पाठ करायचं आहे काय? तर सर्व पाठ नाही करायचं, पण ॲटलीस्ट 4 जे महत्त्वाचे आहेत ते पाठ करावे लागतील. ते जे विजेते पाठ करावे लागतील, ते कुठल्यासाठी दिलं ते पाठ करावं लागेल. म्हणजे इम्पॉर्टंट आहेच हे. म्हणजे नोबेल पुरस्कार हा एकदम भरपूर इम्पॉर्टंट टॉपिक आहे. म्हणजे नेमका येतोच. म्हणजे आता सरळ सेवेच्या तुम्ही परीक्षा बघणार ज्यांनी दिली असेल, तलाठी झाली असेल, मग नगर परिषदच्या परीक्षा झाल्या असतील, मग WRD, WCD, त्याच्यानंतर कारागृह विभाग, ह्या सर्व परीक्षामध्ये बघू शकता की पुरस्कारवर डायरेक्ट आलेत प्रश्न. पण मग राज्यसेवेमध्ये का इम्पॉर्टंट आहे हा म्हणजे टॉपिक? कारण हा एकदम वर्ल्ड वाईड म्हणजे चर्चेतला हे असतं की नोबेल पुरस्कार म्हणजे सर्वात एकदम खतरनाक पुरस्कार आहे हा. म्हणजे ज्याला भेटला त्याचं नाव झालंच म्हणजे असं समजा. मग आपल्याला ह्यात पूर्ण बघायचे की 2023चे विजेते कोण आहे? मग सुरू कधी झाला? भारतीय विजेते काय म्हणजे कोण-कोण आहेत? ज्यांना भारतीय व्यक्ती ज्यांना नोबेल पुरस्कार भेटलाय, कधी भेटला? पहिला पुरस्कार कुणाला भेटला? कशासाठी भेटला? हे सर्व म्हणजे एकदाच टॉपिक आपण हा क्लिअर करून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर मग आयुष्यभर विसरायचं नाही. ॲटलीस्ट मेन्सपर्यंत तरी. मेन्स म्हणजे आता बघू शकता 25 ऑगस्टला तरी आयोगाने दिली आहे की आपली एक्झाम होणार आहे. 25 ऑगस्टला जरी म्हणजे दिली असेल, मग त्याच्यानंतर मग त्याच्या पहिले कंबाईनची आपली
म्हणजे ॲड येईल. कंबाईनचे नोटिफिकेशन आल्यावर मग इथं जरी नाही आला प्रश्न, कंबाईनला तर कन्फर्म येणार प्रश्न मग. आणि आत्ताचा तुम्ही जर प्रिव्हियस 2-3 वर्षाचा पॅटर्न बघितला, तर राज्यसेवा परीक्षा जी जी-एस पेपर 1 आहे, तो कुठेतरी म्हणजे सोपा, म्हणजे एक ईझीएस्ट वे, म्हणजे तो टॅकल होण्यासारखा येतो आणि कंबाईन परीक्षा हार्ड करत चालले आयोग. म्हणून इथं ज्यांच्या मनात आहे, की बाबा गट ब आणि गट क च्या परीक्षेमध्ये एवढे मोठे टॉपिक येत नाहीत आणि राज्यसेवामध्ये एवढे सोपे टॉपिक येत नाहीत. मग त्यांनी कुठेतरी म्हणजे स्वतः सेल्फ ॲनालिसिस केलं पाहिजे, की त्यांना खरंच पी-वाय-पीचा अभ्यास झालेला आहे का? म्हणजे आपण एक परीक्षा बघतो, की हां, यू-पी-एस-सी असेल, एम-पी-एस-सी राज्यसेवा असेल, मग काहीतरी मोठी राजपत्रित एक्झामची म्हणजे प्रश्न असतील, मग ते एकदम भरपूर डिफिकल्ट असतील, असं काहीच नाही आहे. भरपूर सोपे येतात प्रश्न. काही-काही प्रश्न असतात जे जिथं आयोगाचं म्हणजे ते बोलतात ना, की जाणून-बुजून त्यांना टाईम कन्झ्युमिंग आणि तुम्हाला कन्फ्यूज करायचे असतात त्यांना. मग तसे प्रश्न तर देतातच. पण जे सोपे प्रश्न आहे, म्हणजे जे डायरेक्ट डेटा आपल्याला माहीत असल्यावर डायरेक्ट आन्सर भेटतो, ते कुठेतरी म्हणजे प्रिपरेशनमध्ये आपण इग्नोर करतो. म्हणजे तुम्ही करंट अफेअर्सचे मॅगझीन पण एवढे सारे वाचत असाल ना, म्हणजे मोठे-मोठे टॉपिकच तुम्ही घेतात. म्हणजे सिंपल आपल्याला मग लक्षात नाही राहत. आणि जरी कुठलातरी लाँग स्ट्रेच टॉपिक जरी घेतला, जसं मी G20 शिखर परिषद शिकवलं. त्या G20 शिखर परिषदमध्ये सगळं वाचतात आणि G20मध्ये कंट्रीज किती आहेत तेच वाचत नाहीत. जसं सांगितलं 19 देश आहेत आणि 1 युरोपियन युनियन आहे. हेच जर तुम्ही विसरून गेला, तर मग पूर्ण इश्यूच झाला ना, म्हणजे तो टॉपिक वाचूनच काही उपयोग नाही. त्यापेक्षा तो टॉपिक असा वाचा, की एकदम पूर्ण बोलतात ना, तुमचं सिलेक्शनपर्यंत, इंटरव्ह्यूपर्यंत लक्षात राहील. मध्यंतरी एकाचा म्हणजे इंटरव्ह्यूचा मी एक व्हिडिओ बघत होतो. त्याला डायरेक्टली विचारलेलं, की नोबेल पारितोषिक किती कॅटेगरीजमध्ये दिले जातात आणि त्या कॅटेगरीजची नावं सांग. म्हणजे भरपूर इम्पोर्टंट टॉपिक आहे म्हणून. म्हणजे इंटरव्ह्यूपर्यंत म्हणजे म्हणजे पूर्ण हे असतो. मी डायरेक्ट आयोग तुम्हाला विचारेल, या वर्षीच्या म्हणजे 2023चा नोबेल शांतता पुरस्कार कुणाला भेटला? का भेटला? हे सर्व इम्पोर्टंट आहे. म्हणून एकदा नोबेल पारितोषिक आपण बघून घेऊया. 6 कॅटेगरीजमध्ये भेटतो. तर फर्स्ट कॅटेगरी आपण बघूया. फिजिओलॉजी किंवा आपण मेडिकलवालं बोलतो. म्हणजे मेडिसिनसाठी कुणाला भेटलं, म्हणजे मेडिकलचा नोबेल पुरस्कार कुणाला भेटला? तर कॅटलीन कॅरिको आणि ड्रीव वेस्टमन. आता ही खतरनाक नावं आहेत. म्हणजे आपल्या महाराष्ट्रासारख्या लोकांना म्हणजे आपल्याला एकदम सोपी नावं, आपल्याला पाटील, गायकवाड, देशमुख असं काहीतरी आपल्याला वाटतं, की हां, हे सोपं नावं आहेत, लक्षात राहील. पण हे म्हणजे काहीतरी कॅटलीन कॅरिको, ड्रीव वेस्टमन, म्हणजे पाठच करणं म्हणजे थोडं डिफिकल्ट आहे. मग असल्यासाठी काय करायचं आहे, शॉर्टकट बनवायचे आहेत. म्हणजे त्यांचा जो नावाचा फर्स्ट इनिशियल आहे, नाहीतर सरनेमचा, तेच फक्त लक्षात ठेवायचं आहे. मग ह्याच्यासाठी काय येतोय, ड्रीव वेस्टमनचा डी आणि कॅटलीन कॅरिओकेचा के, डी-के. तर लक्षात ठेवायचं डी-के. डी-केला भेटला मेडिसिनचा नोबेल पारितोषिक 2023चा डी-केला. ड्रीव वेस्टमन, कॅटलीन कॅरिओके. आणि मग कशासाठी भेटला? कोविड-19 विरुद्ध प्रभावी mRNA लसीचा विकास करण्यास सक्षम करणाऱ्या न्यूक्लिओसाइड बेस सुधारणाबद्दलच्या त्यांच्या शोधासाठी. म्हणजे कोविड-19 भरपूर आहे. मध्यंतरी बघू शकता आयोगाने लॉकडाऊन कधी झाला त्याची डेट विचारलेली, नोटबंदी कधी झाली त्याची डेट विचारलेली. म्हणून आयोगाला असले प्रश्न भरपूर आवडतात. म्हणून अशी काहीतरी कुठलीतरी मोठी घटना घडली असेल, जिथं पूर्ण आपलं वर्ल्ड इम्पॅक्ट झाला असेल, ते डेट आपल्याला लक्षात ठेवलेच पाहिजे. म्हणजे मन की बात जसं मी बोललो, 3 ऑक्टोबर 2014, 30 एप्रिल 2023. त्याच्यानंतर चांद्रयान, गगनयानची तर डेट अजून म्हणजे हेच नाही, पण चांद्रयानची डेट आहे. 14 जुलैला लॉन्च झाला, 23 ऑगस्ट 6:04 सॉफ्ट लँडिंग झाली साऊथ पोलला. म्हणजे एवढं सगळं लक्षात ठेवायचं आहे. मग बघू शकता, पहिला जो पुरस्कार आहे म्हणजे नोबेल पुरस्कार मेडिसिनचा कुणाला भेटला? तर डी-केला भेटला. कशासाठी? कोविड-19च्या mRNAचा जे बेस असतो न्यूक्लिओसाइड, त्या शोधाबद्दल त्यांना भेटला. कोविड-19 फक्त लक्षात ठेवा, mRNA फक्त लक्षात ठेवा. mRNAचा फुल फॉर्म पण बघू बघा, सायन्सच्या वेळी भरपूर महत्त्वाचा आहे. जसा DNAचा डीऑक्सी रायबोस न्यूक्लिक ॲसिड असतो, तसा रायबोस न्यूक्लिक ॲसिड म्हणजे RNA. त्याच्यानंतर बघू शकता नेक्स्ट अवॉर्ड आहे भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्राचा नोबेल कुणाला भेटला? तर इथं 3 नावं आहेत. मग 3 नावाचा एक चांगला शॉर्टकट बनवायचा. पहिले नावं बघून घेऊ. पिएरे ऑगस्टिन, फेरॅंक क्राउज आणि ॲन लुहियर. हे बघू शकता, पी आला, फेरॅंकचा एफ आला आणि ॲन लुहियरचा ए आला. PFA. एकदम सोपं. मेडिसिनचा कुणाला भेटला? डी-केला. भौतिकशास्त्राचा PFA. PFA लक्षातच ठेवायचा.
पियरे ॲगोस्टिनी, फेरेंक क्राउज आणि ॲन ल्युइयर. बघा भरपूर यांची खतरनाक नावं असतात. म्हणजे म्हणजे टफच आहेत ॲक्चुअली. म्हणजे हे जर इंग्लिशमध्ये जर लिहायला गेलं तर म्हणजे अजूनच टफ वाटणार. म्हणजे ते ग्रामर पण म्हणजे आपलं ते होऊन जातात ना, की चूज द करेक्ट स्पेलिंग. त्याच्यामध्ये ह्यांची नावं म्हणजे विचारली तर म्हणजे महाराष्ट्रातले 99% लोकांना येणारच नाही ह्यांची नावं. म्हणून थोडं आपल्याला अभ्यासाचा भाग आहे म्हणून आणि आपल्याला थोडं नैतिक जबाबदारी आहे, की आपल्याला माहीत असलं पाहिजे, की जगात चाललं काय आहे? म्हणून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. PFA, भौतिकशास्त्राचा PFA. आता भेटला कशासाठी तर रिझन जाणून घ्या. पदार्थातील इलेक्ट्रॉन डायनामिक्सच्या अभ्यासासाठी, ऑटो सेकंड प्रकाशाच्या डाळी निर्माण करणाऱ्या प्रायोगिक पद्धतींसाठी. इलेक्ट्रॉन डायनामिक्स हे फक्त काय एवढं महत्त्वाचं नाही आहे. म्हणजे महत्त्वाचं आहे, पण काय सध्या म्हणजे इतकं म्हणजे एका लेक्चरमध्ये एवढा तुम्हाला डेटा लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. फक्त नावं लक्षात ठेवली, मग तुम्हाला डायरेक्ट कळतं, की इलेक्ट्रॉन हा वर्डच म्हणजे फिजिक्समधला आहे, भौतिकशास्त्राचा वर्ड आहे. मग डायरेक्टली आपल्याला ते मार्क करता येतंय. बघू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट अवॉर्डवर जाऊया. रसायनशास्त्र, केमिस्ट्री भरपूर महत्त्वाचं आहे. केमिस्ट्री तुमची जुळली तर आयुष्यभर टिकते. नाहीतर मग जर केमिस्ट्री जर नाही जुळली कुणाबरोबर, मग तर झालं, तुमची वाटच लागली समजा. तर इथं पण 3 लोकं आहेत. मोंगीजी बावेंडी, लुई ब्रुएस, अलेक्सी ॲकिमोव. परत MLA मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, ज्याला आपण आमदार बोलतो. मग बघू शकता रसायनशास्त्राचा पुरस्कार आमदारला भेटला, MLAला भेटला. असं लक्षात ठेवायचं. रसायनशास्त्राचा पुरस्कार MLAला भेटला, आमदार. मग MLA काय? मोंगी, लुई आणि अलेक्सी. कशासाठी भेटला? तर क्वांटम डॉट्सच्या शोध आणि संश्लेषणासाठी. क्वांटम डॉट्स ॲक्चुअली हा न्यूक्लिअर फिजिक्सचा आणि ते क्वांटम फिजिक्सचा एक सब्जेक्ट आहे. म्हणजे ज्यांनी सायन्स केलं असेल डीपमध्ये त्यालाच माहीत असेल. म्हणजे सध्या तर जाणून घेण्यात काय अर्थ नाही आहे. पण भरपूर म्हणजे महत्त्वाचा हा म्हणजे क्वांटम फिजिक्सचा विषय आहे. म्हणजे ते केमिस्ट्रीचा रिलेव्हंट आहे थोडा. म्हणून केमिस्ट्री रसायनशास्त्रासाठी त्यांना भेटला आहे. तर 3 पुरस्कार बघितले. टोटल बघू शकता नोबेल पुरस्कार 6 कॅटेगरीमध्ये दिले जातात. तर पहिले आपण 3 बघितलेत. तर पहिला कुठला होता? पहिला होता मेडिसिन. मेडिसिनचा कुणाला भेटला? DKला. मेडिसिनचा DKला. त्याच्यानंतर बघितला भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्राचा कुणाला भेटला? PFAला. मेडिसिनचा कशासाठी भेटला? कोविडसाठी. PFAचा इलेक्ट्रॉन लक्षात ठेवायचा फक्त. आणि रसायनशास्त्र म्हणजे आमदार MLA. आणि कशासाठी भेटला? डॉट्स क्वांटम डॉट्सच्या शोध आणि संश्लेषणासाठी. बघू शकता 3 झाले. राहिलेले 3 बघू. आणि जे राहिलेले 3 आहेत तेच इम्पॉर्टंट आहेत. डायरेक्टली आयोग त्याच्यावर प्रश्न विचारतं आणि तेच महत्त्वाचे आहेत. म्हणजे कुठल्याही परीक्षेला जावा भारतातल्या, ते 3 पुरस्कारच भरपूर महत्त्वाचे आहे. मग ते 3 कुठले पुरस्कार आहेत? पहिलं तर साहित्य. म्हणजे भारतीय लोक साहित्यामध्ये भरपूर म्हणजे इंटरेस्ट घेतात. मग साहित्य कोण? जॉन फॉसे, नॉर्वेचे आहेत. जॉन फॉसे. त्यांच्या नाविन्यपूर्ण नाटकांसाठी आणि गद्यासाठी अकथनीय आवाज देतात. म्हणजे जे साहित्यासाठी जे नोबेल पुरस्कार भेटला आहे, त्याच्यासाठी हा कॉलम पण इम्पॉर्टंट आहे. भेटला कशासाठी आहे? नाविन्यपूर्ण नाटकांसाठी आणि जे अकथनीय ज्यांच्यासाठी आवाज देतात, त्याच्यासाठी भेटला आहे. कोण? जॉन फॉसे. साहित्याचा पुरस्कार जॉन फॉसे. आपल्याला माहीत असेल की जे पहिले भारतीय जे नोबेल अवॉर्ड आहे, ज्यांना रवींद्रनाथ टागोरला भेटला गीतांजलीसाठी. मग ते पण साहित्याचा आपल्याला पहिला नोबेल अवॉर्ड भेटला आहे. म्हणून साहित्य आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. साहित्य जॉन फॉसे. त्याच्यानंतर एकदम नोबेल शांतता पुरस्कार नर्गिस मोहम्मदी, इराणचे आहेत. इराणमधील महिलांवरील अत्याचार विरोधाच्या लढ्याबद्दल आणि सर्वांसाठी मानवी हक आणि स्वातंत्र्य प्रचार करण्यासाठी तिच्या लढ्यासाठी त्यांना भेटला आहे. नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा पुरस्कार भेटला आहे. भारतात पण विचार करू शकता, शांततेचा पुरस्कारसाठी महात्मा गांधी नॉमिनेट झाले होते, पण फायनली त्यांना दिला नव्हता. म्हणून ते आपल्याला लक्षात राहू दे की महात्मा गांधी पण म्हणजे एक नॉमिनेट झाले होते नोबेल प्राईजसाठी, पण फायनली म्हणजे फायनल ह्याच्यामध्ये त्यांचं नाव नाही आलं. पण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. चला नेक्स्ट, अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक. भारताचे अमर्त्य सेन तर आहेच, म्हणून अर्थशास्त्र पण इम्पॉर्टंट होतं. क्लॉडिया गोल्डिन, संयुक्त राज्य, युनायटेड हे. महिलांच्या श्रम बाजाराच्या परिणामाबद्दल आमची समज वाढवण्याबद्दल. हे इम्पॉर्टंट आहे, कारण ही आहे स्त्री आणि स्त्रीच शक्ती असते. आणि स्त्री शक्ती असल्यामुळे आयोगाचा पण भर असतो
की ते स्त्री सबलीकरण म्हणजे आपल्या वुमेन एम्पॉवरमेंटच्या ज्या स्कीम असतील, या तर वुमेन, मी लास्ट टाईम पण बोललो की कुठली तरी भारतीय महिला इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर जे अपॉइंट झाले असतील त्याच्यावर नक्की प्रश्न विचारते. मग नोबल अवॉर्ड आणि एका स्त्रीला म्हणजे भेटला आहे, ते पण अर्थशास्त्र, क्लॉडिया गोल्डिन. मग हे लक्षात असू द्या. आपण बघितलं आता 3 जे महत्त्वाचे पुरस्कार आहे. शांततेचा पुरस्कार कुणाला भेटला तर नर्गिस मोहम्मदी इराणचे आहेत. त्याच्यानंतर साहित्याचा पुरस्कार भेटला तर जॉन फॉसे आणि त्याच्यानंतर मग आपला हे अर्थशास्त्राचा पुरस्कार भेटला क्लॉडिया गोल्डिन. लक्षात राहील नोबेल पुरस्कार 6च्या 6 कॅटेगरी बघू शकता. मेडिकलचा DKला भेटला. त्याच्यानंतर रसायनशास्त्राचा MLA आणि मग भौतिकशास्त्र जे इलेक्ट्रॉन हे होतं हे आपलं ते कुणाला भेटला PFA. मग लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट आपलं थोडं नोबेल पुरस्काराबद्दल जाणून घेऊया. नोबेल पुरस्काराची बघू शकता सुरुवात कधी झाली तर 1901 मध्ये. आणि कुठे ते देतात? स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे दिले जातात. स्वीडनची राजधानी स्टॉकहोम. स्वीडन हा एक युरोपियन देश आहे म्हणून लक्षात राहू दे. आणि हे भारतीय लोक आहेत, म्हणजे भारतीय आपले नोबेल विजेते आहेत, 9 आहेत. मग लक्षात राहू दे. सर्वात पहिले रवींद्रनाथ टागोर 1913, CV रमन 1930 कॅटरिंग ऑफ लाईटसाठी भेटलेला, हरगोबिंद खुराना 1968, 1979 मदर टेरेसा. त्याच्यानंतर सुब्रमण्यम चंद्रशेखर 1983, अमर्त्य सेन इम्पॉर्टंट आहे 1998, V रामकृष्ण 2009, कैलास सत्यार्थी 2014 आणि अभिजित बॅनर्जी जे रिसेंटली 2019 इकॉनॉमिक्सचा प्राईज भेटलेला अभिजित बॅनर्जी यांना. मग हे 9 लक्षात ठेवायचं आहे. सर्वात प्रथम कधी सुरू झालं तर 1901ला आणि कुठे? स्टॉकहोम, स्वीडनची राजधानी येते. त्याच्यानंतर अजून जाणून घेऊया की नोबेल पुरस्काराबद्दल थोडं डेप्थमध्ये जाणून घेऊया की म्हणजे सुरू कसं झालं ते आपल्याला माहितीच आहे. पण नोबेल पुरस्काराचे म्हणजे प्रॉपरली म्हणजे काय आहे, म्हणजे बॅकग्राऊंड काय आहे? तर नोबेल पुरस्कार एक स्वीडिश रसायनशास्त्र अभियंता, उद्योगपती आणि डायनामाइटचा शोध लावणारे ॲल्फ्रेड नोबल 1895 मध्ये त्यांच्या शेवटच्या मृत्यूपत्रात त्यांनी संपत्तीचा म्हणजे भरपूर त्यांच्याकडे संपत्ती होती. त्या संपत्तीचा सर्वात मोठा वाटा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र असे जे 5 तेव्हा होते. 5 कॅटेगरीमध्ये असे नमूद होते ज्याला नोबेल पारितोषिक असे म्हटले जायचे. 5 कॅटेगरी त्यांनी हे केलेली. त्याच्यानंतर आपलं म्हणजे टोटल 6 आहेत. पण स्टार्टिंगला 1968 मध्ये म्हणजे 1968 मध्ये 6वा पुरस्कार म्हणजे अर्थशास्त्रातील पुरस्कार सुरू झाला. हे पण लक्षात ठेवायचं आहे. 68 मध्ये सुरू झाला, 69ला पहिला दिलं. ते काय आपलं इकॉनॉमिक्ससाठी दिला रॅग्नर फ्रीज आणि जायंट टिंडरबर्ग काहीतरी असं नाव आहे. म्हणजे कन्फर्म करून घ्या. मी तर असा अंदाज लावतोय कुठून तरी मला लक्षात आलं. 1969 जायंट टिंडरबर्ग आणि रॅग्नर फ्रीज इकॉनॉमिक्ससाठी भेटला आहे. त्याच्यानंतर भारताला कवी रवींद्रनाथ टागोर 1912 मध्ये लंडनमध्ये प्रकाशित झालेल्या गीतांजली या संग्रहासाठी 1913 मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार भेटला. म्हणजे पहिले भारतीय ज्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार भेटला रवींद्रनाथ टागोर 1912 मध्ये आणि 1913 मध्ये त्यांना भेटला. प्रथमच एका भारतीय हा पुरस्कार मिळाला. या पुरस्काराचे आणखी महत्त्व प्राप्त झाले. या सन्मानाने टागोरचे साहित्य प्रतिष्ठा जगभरात प्रस्थापित केली. आता बघू शकता 1968 मध्ये नोबेल पुरस्कार आपला अर्थशास्त्राचा देण्याचा ठरवलं. मग आता एवढे जर ठरवलं असतील, मग कुठली तरी बॉडी असेल ना, म्हणजे काहीतरी देते. म्हणजे वेगवेगळ्या बॉडीकडून वेगवेगळे पारितोषिक दिले जातात. मग त्या संस्था कुठल्या आहेत? बॉडीपेक्षा आपला संस्था, बॉडी हा आपला इंग्लिश वर्ड झाला. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स आणि स्टॉकहोम हे भौतिकशास्त्राचा आणि रसायनशास्त्राचा नोबेल फक्त देते. त्याच्यानंतर स्वीडिश अकॅडमी साहित्य. अकॅडमी नावातच आहे साहित्य, म्हणून जर अकॅडमी आलं म्हणजे विचारलं की साहित्याचा नोबेल कोण देतं, तर अकॅडमी हा आलाच पाहिजे, स्वीडिश अकॅडमी. आणि रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स सेम झालं. सायन्सचा जर तिथं उल्लेख आला तर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र. नॉर्वेजियन नोबेल समिती काय देते, तर नोबेल शांतता पुरस्कार. मोस्ट इम्पॉर्टंट. नोबेल शांतता पुरस्कार कुणाकुणा दिला जातो? नॉर्वेजियन नोबेल समिती. नॉर्वेजियन नोबेल समितीकडून नोबेल शांततेचा पुरस्कार दिला जातो. मग या 2023चा नोबेल शांततेचा पुरस्कार कुणाला भेटला? नर्गिस मोहम्मदी. कुठल्या देशाचे होते? इराणचे होते. चला कळाला. नोबेल पुरस्कार भरपूर महत्त्वाचा टॉपिक आहे आणि एकदा फास्ट फॉरवर्डमध्ये पण तुम्ही बघू शकता नंतर रिव्हिजन करताना. हेच पूर्ण सिरीज मी चालवणार आहे इम्पॉर्टंट लेक्चरची. आणि मला जेव्हा वाटतं म्हणजे एवढ्या वर्षाचा जो अनुभव आहे मला की MPSC कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारू शकते, तोच एकदम इम्पॉर्टंट म्हणजे टॉपिक्स घेऊन येत आहोत.
म्हणजे ही सीरीज म्हणजे आय विल ट्राय की म्हणजे जास्तीत जास्त लेक्चर घेण्याचा प्रयत्न करेल, ज्याच्यामुळे इम्पोर्टंट टॉपिक एकदा कव्हर झाले, मग ते इम्पोर्टंट टॉपिक इनडायरेक्टली तुम्ही जर आत्ताच अभ्यास केला, मग येणाऱ्या कंबाईनसाठी पण ते उपयोग होणार आहे. म्हणजे करायची गरजच पडणार नाही. नुसतं वरवरून वाचलं तर आपल्याला लक्षात येईल. आणि कंबाईनच्या पेपरला पण तुम्ही बघू शकता मोठे करंट अफेअर्स नसतात, डायरेक्ट वन लाइनर्स असतात. डायरेक्ट विचारतील की नोबेल शांततेचा पुरस्कार कुणाला भेटला? नर्गिस मोहम्मदी, इराणचे. म्हणजे असं पण बोलू शकतात नोबेल आपला शांततेचा पुरस्कार जो नर्गिस मोहम्मदी यांना भेटला ते कुठल्या देशाचे होते? असं पण विचारू शकतात. म्हणजे असं भरपूर फिरवून प्रश्न विचारू शकतात. पण एकदा हा नोबेल पुरस्कार आपण पूर्ण एकत्रच बघितला, म्हणजे भारतीय विजेते जे होते फर्स्ट, जे रवींद्रनाथ टागोर 1912ला ज्यांची गीतांजली जे साहित्य होतं ते आपला संग्रह रिलीज झाला लंडनमध्ये, ते 1913 साठी त्यांना पुरस्कार भेटला. त्याच्यानंतर असे टोटल 9 भारतीय आहेत. आणि रिसेंटली अभिजित बॅनर्जी 2019 ज्याला आपला अर्थशास्त्रासाठी भेटला. चला नेक्स्ट टॉपिककडे येऊ. योजना आहे आणि भरपूर म्हणजे देशात भरपूर चर्चा आहे या योजनेची. PM प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. म्हणजे योजना भरपूर आपल्या म्हणजे यावर्षी म्हणजे एका वर्षात आपल्या वेगवेगळ्या झाल्यात, म्हणजे गव्हर्नमेंटने आपल्या इम्प्लिमेंट केल्यात. मग त्याच्यातली एकदम इम्पॉर्टंट मला वाटते ती प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. येणाऱ्या लेक्चर्समध्ये अजून पण पूर्ण जे बाकीच्या योजना आहेत ते पण कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. पण ह्याच्यावर भरपूर म्हणजे चर्चा होती आणि कशासाठी बनवली, आणि हा एकदम बॅकग्राऊंड म्हणजे काय बोलतात ना, की सामान्य माणसापर्यंत म्हणजे जे सामान्य जे कुठेतरी आपल्याला बघू शकता जे कारागीर आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे. म्हणून ही भरपूर इम्पॉर्टंट असते. आणि जर आपण राजपत्रित अधिकारी झालो, मग या योजनेबद्दल आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण जर त्याच व्यक्ती म्हणजे त्याच बॅकग्राऊंडच्या जर व्यक्तींनी जर म्हणजे त्यांना सहाय्य म्हणजे हेल्प पाहिजे असेल, म्हणजे कुठेतरी सामाजिक म्हणजे वंचित झालेले असतात आपल्या समाजाकडून, मग त्यांच्यासाठी मग काहीतरी म्हणजे फायनान्शियल असिस्टन्ससारखी योजना पाहिजे. मग ती एक प्रकारे ही योजना आहे. म्हणून मला ही इम्पॉर्टंट वाटली. म्हणजे भारतातील कारीगर समाजाच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी सरकारद्वारे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 सुरू करण्यात आली आहे. ही योजना कारागिरांचा कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि आर्थिक मदत प्रदान करते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे. तर बघू शकता नेक्स्ट, PM विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत हस्तकलाकार कारागिरांना PM विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे ओळख दिली जाईल. तसेच बाकीचं इम्पॉर्टंट आहे, सवलत किती दिली जाईल ते महत्त्वाचं आहे. 5% सवलतीच्या व्याज दराने पहिल्या टप्प्यात 1 लाख रुपये, 5% 1 लाख. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपये कर्ज पुरवठा केला जाईल. त्याशिवाय ही योजना कौशल्य श्रेणी सुधारणा, अवजारांसाठी प्रोत्साहन, अर्थसहाय्य, डिजिटल व्यवहार आणि हे सर्वांसाठी म्हणजे होईल. ही योजना देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागात हस्तकलाकार आणि कारागीर हे 2 वर्ड महत्त्वाचे आहे, मदत करेल. PM विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात पुढील 18 पारंपरिक उद्योगाचा समावेश आहे. मग 18 म्हणजे त्याच्यात भरपूर आहेत, म्हणजे नॉर्मल जे कामं करणारी आहेत, म्हणजे लोकल म्हणजे चावी बनवणारी आहेत, त्याच्यानंतर नॉर्मल जे भांडी बनवणारी आहेत, हे सर्व म्हणजे भरपूर आहेत. ते 18 एवढे इम्पॉर्टंट नाही आहेत आपल्यासाठी, त्या 18 म्हणजे कुठल्या कॅटेगरी आहेत. पण आपल्याला लक्षात ठेवायचं की ही योजना म्हणजे 2024 योजनेचं नाव आलं, पण ही योजना म्हणजे 2023ची योजना आहे ॲक्च्युली. सॉरी, 17 सप्टेंबर 2023. 17 सप्टेंबर 2023 साली म्हणजे सॉरी हा 1 मिनटं. चला कंटिन्यू करूया. 17 सप्टेंबर 2023 साली ही योजना जाहीर झालेली आहे, PM विश्वकर्मा योजना. आणि PM विश्वकर्मा योजना म्हणजे त्यात लक्षात ठेवायचे की पहिल्या टप्प्यात 1 लाख रुपये 5% सवलत, दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपये आणि कौशल्य प्रशिक्षण 500 रुपये प्रतिदिन आणि टूल किटसाठी 15,000 दिले जातात. सॉरी, म्हणजे एवढं सारं परिपूर्ण ही योजना आहे. मग ही परिपूर्ण योजना आहे, मग आपल्याला भरपूर इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टिकोनातनं. म्हणून आपल्याला एकदा बघूनच घेतलं पाहिजे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कुणासाठी आहे, तर आपल्या कारागिरांसाठी, हस्तकलाकार कारागिरांसाठी आहे. 18 कॅटेगरीजचे जे कारागीर आहेत त्यांच्यासाठी ही योजना बनलेली आहे. तसेच 17 सप्टेंबर 2023 साली ही योजना म्हणजे राबवण्यात आली आणि 5% सवलत, पहिल्या टप्प्यात 1 लाख, दुसऱ्या टप्प्यात 2 लाख
आणि मग ₹500 जे प्रतिदिन प्रशिक्षण आहे ते आणि टूल किटसाठी 15,000. म्हणजे एवढं सारं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट जाऊ. मी आता काहीतरी म्हणजे आपण एवढे सारे टॉपिक कव्हर केले. मग थोडं प्रश्न झाले पाहिजेत. म्हणजे प्रश्न कुठल्या प्रकारे विचारू जाऊ शकतात. ते थोडं सॅम्पल प्रश्न मी घेऊन आलोय. 7-8 प्रश्न असतील. मग ते 7-8 प्रश्न बघूया आणि त्याच्यानंतर मग पुन्हा नेक्स्ट लेक्चरमध्ये मग पुन्हा आपल्या एक कंटेंट घेऊन येईल चांगला एकदम मस्त जे इम्पॉर्टंट करंट अफेअर्स आहेत. आणि त्याच्यानंतर मग आपण परत प्रश्न म्हणजे आपण बघू शकतो की कुठल्या प्रकारे प्रश्न येऊ शकतात. एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे म्हणजे जे आपल्याला म्हणजे कन्फ्यूज करू शकतात तसे प्रश्न मी घेऊन आलेलो आहे. मग चला प्रश्नांकडे वळूया आपण. मग आज काय काय कव्हर केलं ते पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जे मागच्या लेक्चरला राहिलेलं जे आपण ते कंटिन्यू केलं. जे 4 ॲस्ट्रॉनॉट असतील त्यांची नावं असतील. त्याच्यानंतर चंद्रयान 3 मध्ये 5 देश आहेत. मग 4 कुठले होते ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर आपले जे डिफेन्सचे जे आपले वेगवेगळे मिलिटरी एक्सरसाइज झाले आहेत त्याच्यात आपण चेंज केलं की घुमंतू हाती लिहिलेलं ते नॉमॅडिक एलिफंट आहे. एलिफंट म्हणजे मंगोलिया असं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर धर्म गार्डियन म्हणून धर्म संरक्षक जे होतं भारत आणि जपान यांच्यामध्ये जे सराव होतो. त्यानंतर मग बघू शकता मग पहिला टॉपिक घेतला मन की बात जो 100वा भाग पूर्ण झाला. त्यानंतर मग PM विश्वकर्मा योजना असेल आणि नोबेल पुरस्कार असेल. नोबेल पुरस्कार आज डिटेलमध्ये घेतला आहे. एकदाच ते संपूर्ण वाचून जावा. नोबेल पुरस्काराबरोबर मग अजून भरपूर महत्त्वाचे पुरस्कार आहेत. ते येणारे आपण लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. तर सध्या आपण थोडं क्वेश्चन आन्सरवर चर्चा करूया. म्हणजे क्वेश्चन काय प्रकारे येऊ शकतात. तर जानेवारी 2024 मध्ये 16वा वित्त आयोग अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर बघू शकता सांगा कोणाची नियुक्ती करण्यात आली. पहिलाच म्हणजे ज्यांनी पहिला लेक्चर बघितला असेल त्यांना एकदम सोपा प्रश्न आहे आणि आयोग असाच काहीतरी प्रश्न विचारू शकते. आता लोकांचं म्हणणं असेल की एवढा सोपा प्रश्न कसा येऊ शकतो. तर मला वाटतंय 2023-2022च्या पेपरमध्ये आयोगाने डायरेक्ट 2021 का 22चा पेपर होता. डायरेक्ट आपले हे म्हणजे काय त्याला बोलतात डायरेक्ट कोणाची तरी नियुक्ती झालेली आणि डायरेक्ट नावं विचारलेली की आपले लोकपाल कोण होते. डायरेक्ट तो प्रश्न होता. मग बघू शकता कोण आहे. जानेवारी 2023 मध्ये 16व्या वित्त आयोगाची अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. अमिताभ कांत आहेत, राजीव कुमार, अरविंद सुब्रमण्यम की अरविंद पनगडिया. बघू शकता कोण. यस, डॉक्टर अरविंद पनगडिया. डॉक्टर अरविंद पनगडिया यांच्या 16व्या वित्त आयोगच्या अध्यक्षपदी निवड झाली. मग ते मी पहिल्या लेक्चरला कंप्लीट केले. पहिलाच टॉपिक होता 16वा वित्त आयोगाचे अध्यक्ष. त्याच्यानंतर त्याचे फुल टाईम मेंबर्स, त्याच्यानंतर जे पार्ट टाईम मेंबर एक आहे त्यांचे नाव आणि त्याच्यानंतर 15वा वित्त आयोग पण इम्पॉर्टंट आहे. मग 15वा वित्त आयोगचे पण अध्यक्ष होते NK सिंग. मग वित्त आयोग पॉलिटीच्या दृष्टिकोनातून मी लास्ट टाइम सांगितलेलं की किती कलम 280 आणि जे रेकमेंडेशन देतात ते 281 कलम वित्त आयोगाचे कलम आहेत. त्याच्यानंतर जे पहिला वित्त आयोग आलेला त्याचे अध्यक्ष कोण KC नियोगी. पहिला वित्त लिहितोच आपलं. फर्स्ट फायनान्स कमिशन होता त्याचा KC नियोगी. आता वाटत असेल की थोडं इंग्लिशमध्ये सांगतोय पण लक्षात ठेवा ऑफिसर तुम्ही जर होणार तर आपल्याला दोन्ही भाषेवर कंट्रोल पाहिजे, कमांड पाहिजे. म्हणजे एकदम फ्लुएंट होण्याची काय गरज नाही आहे. पण एक टेक्निकली आपल्याला माहीत असले पाहिजे की कसं आपल्याला म्हणजे वित्त आयोगालाच फायनान्स कमिशन बोलतात. काही लोकांना ते पण माहीत नाही. नीती आयोग म्हणजे काय. म्हणजे हे सर्व म्हणजे इथून हे आहे म्हणजे आपण ठीक आहे ग्रामीण भागातून आलेले आहोत, भरपूर लोक आहेत, पण ट्राईच नाही केलं तर आपल्याला इम्प्रूव्ह कशी होणार आहे. म्हणून इंग्रजीचा जो फोबिया आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जे मनात आहे ते पहिले तर काढून टाका. असं काही नाही. नॉर्थ इंडियामध्ये पण तुम्ही गेला, दिल्लीमध्ये असं जाल, कुठल्या तरी वेगळ्या राज्यात जाणार, त्याचं पण म्हणजे काय त्यांचं पण इंग्रजी म्हणजे काय चांगलं नाही आहे. पण आपण ट्राय केलं पाहिजे. ट्राय केल्यावर सगळं काही पॉसिबल आहे. म्हणजे करून तरी बघा. आपण म्हणजे पहिलेच म्हणजे माझे भरपूर मित्र आहेत जे PSI म्हणजे त्यांचा टार्गेटच PSI असतो परीक्षा. त्यात PSIमध्ये सर्वात कच्चा भाग म्हणजे त्यांचा ग्राउंड पण एकदम म्हणजे बोलतात ना फिजिकल फिटनेस टेस्ट झाली तरी 100 पैकी 100 आउट ऑफ घेतील. पण ते घाबरतात ना मेन्सच्या पेपर 1च्या इंग्रजीला. म्हणजे तिथं करायचंच काय. म्हणजे ते त्याच्या भरोश्यावर जातच नाही. इंग्रजीचं त्यांचा एकदम सलग ठरलेलं असतं की फक्त 5-10 मार्क आले बास झाले म्हणजे ॲटलीस्ट 10-15. आणि इथं मराठीमध्ये ट्राय करायचं 50 पैकी 45-46 घ्यायचा. म्हणजे कुठेतरी 60-70 जायचं म्हणजे 140 होतो आणि पेपर 2 मध्ये स्कोर करायचा. म्हणजे ही स्ट्रॅटेजी त्यांची ठरलेली असते. पण निश्चितच आयुष्य एवढं म्हणजे कठीण करून घेऊ नका. जर तुम्ही प्रशासनमध्ये जाणार तर तुम्हाला
आलंच पाहिजे. म्हणजे काय-काय डायरेक्ट डीलिंग आहेत ते तुमचे म्हणजे इंग्रजी म्हणजे डायरेक्ट येतील. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे काय-काय डायरेक्ट जे लेटर रेट येतात म्हणजे पूर्ण टोटल जे प्रॉपर जे फॉर्मॅट चालतो ते थोडं इंग्रजीमध्ये चालतं. हायकोर्टाचं काम असेल बघू शकता मोस्ट प्रोबॅबली इंग्रजीमध्ये चालतं. म्हणून ते आपल्याला माहीत असलं पाहिजे की घटना दुरुस्तीलाच आपण नाहीतरी अमेंडमेंट बोलतो. असले सगळे टेक्निकल वर्ड आपल्याला आयडिया पाहिजे की त्याला काय बोलतो. नाहीतर जर मनात फोबिया घेऊन जर तुम्ही अभ्यास करणार मग ते होणार नाही. कारण जनरल सायन्ससारखा विषय बघू शकता भरपूर टेक्निकल आहे. म्हणजे तिथं तुम्हाला मराठी अवघड वाटेल, की मराठीमध्ये सायन्सचा प्रश्न अवघडच वाटतो आणि इंग्रजीमध्ये कुठेतरी सोपा वाटतो, की हां, चला हा कुठेतरी नाव ऐकल्यासारखं वाटतंय. म्हणून इंग्रजीचं जे तुमच्या मनात जर भीती असेल तर ती काढून टाका आणि मग पुढं एकदम पॉझिटिव्हली तुम्ही घ्या. एकतरी कुठली पण भाषा शिकणं हा कलेचा म्हणजे आपला भाग आहे. म्हणजे लहानपणापासून पण लहानपणी आपल्याला काही येत नव्हतं मराठी या हिंदी या आता इंग्रजी. हे आपण म्हणजे शिकत गेलो एकदम वेळेवेळेने. चला नेक्स्ट प्रश्न घेऊया. बघू शकता G20 शिखर परिषदेच्या पहिल्या लेक्चरमध्ये मी एक्सप्लेन केलंय. त्या G20वर बघू शकता भारत G20 2023 शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. बट ऑब्व्हियसली केलं. G20 2023 ची थीम काय आहे? भरपूर महत्त्वाचा प्रश्न. सांगा थीम काय आहे? ज्यांनी पहिले लेक्चर बघितलं असेल त्यांना तर डायरेक्टली येईल, की थीम म्हणजे काय आहे? म्हणजे हा एक्सप्लेनच केलाय मी G20मध्ये पूर्ण एक्सप्लेन केलंय, की भारत म्हणजे तो ट्रायोका काय असतो 3 देशाचा. मग भारतानंतर ब्राझीलला गेलं. भारताच्या पहिले इंडोनेशियाकडे होतं. असा तो ट्रायोका आहे एकदम. मग ट्रायोकानंतर मग भारताने कधी झाली ते सप्टेंबर महिन्यात झाली. सप्टेंबर महिन्यात परिषद झाली नवी दिल्ली येथे. मग हे सर्व मी ऑलरेडी पहिल्या ह्याच्यात एक्सप्लेन केलं पहिल्या लेक्चरला. तो ज्यांनी कोणी पण पहिला लेक्चर बघितला नसेल तर विनंती आहे माझी, की ती ही सीरीज पूर्ण चालणार आहे. हे टोटल नंबर ऑफ लेक्चर्स मी असं आता काही कमिट करता येत नाही मला. पण एक सीरीज चालेल आणि त्या सीरीजच्या म्हणजे बेसवर म्हणजे ती परीक्षा तुम्ही जर राज्यसेवा 25 ऑगस्टची जी अटेम्प्ट करणार आहेत, ते कुठेतरी तुम्हाला म्हणजे एक पॉझिटिव्ह वाटेल, की हां बाबा झालंय आपलं करंट अफेअर्ससारखा विषय, जिथं भरपूर डेटा आहेत. म्हणजे एक मॅगझीन 100 पानाची असते महिन्याची. आणि पूर्ण जर तुम्ही 12 महिने म्हणजे 1200 पानं आणि 1200 पानं जर नुसतं करंट अफेअर्सच वाचलं तर रिटननेच काय राहणार नाही ब्रेनमध्ये. आणि त्याच्यानंतर बाकीचे जी-एसचे विषय पण आहेत. मग गणितचं तर सी-सॅटचं वेगळं टेन्शन. म्हणजे एवढं सर्व असून म्हणजे एकदम बोलतात ना, एकदम शॉर्टकटमध्ये मी करंट अफेअर्स इथं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एक्झाम स्पेसिफिक असेल. बाकीचं तर तुम्ही वाचा, पण हे जे मी शिकवतो हे तर पाठच पाहिजे. म्हणजे ह्याच्यातले येण्याचे चान्सेस भरपूर हाय आहेत. म्हणजे एवढं 10-12 वर्षाचे मी पूर्ण आयोगाचे पी-वाय-पी म्हणजे प्रिव्हियस इयर्स प्रश्नपत्रिका बघितल्या आणि त्याच्यातले मी मार्क केलेत, की कसं-कसं आपले येऊ शकतात. त्याच्यानंतर मी इम्पोर्टंट पण सांगणार आहे, की म्हणजे एवढ्या वेळा परीक्षा पुढे गेली, मग काय इम्पोर्टंट असेल हे आपण प्रश्न उत्तर झाल्यावर एक लास्टचे 5 मिनिटं आपण डिस्कस करू. तर बघू शकता G20 जी शिखर परिषद आहे त्याची थीम काय आहे? वेटलँड्स रिस्टोरेशन वेळ आली आहे. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य. आजचे युग हे युद्धाचे युग नाही. दहशतवादी विरोधी जगाला एकत्र करणे. चला सांगा काय असेल? जेव्हा मी हा टॉपिक शिकवला, तर एक मस्त पाठी बॅनर लावलेला. म्हणजे त्या थीममध्ये डायरेक्ट थीम होती त्या बॅनरवर. म्हणजे वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर. म्हणजे एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य. मग आन्सर नंबर 2. म्हणजे आता बघू शकता G20 भरपूर आपण अभ्यास केला. पण प्रश्न असे येऊ शकतात. डायरेक्ट थीम विचारू शकतात. म्हणजे कुठेतरी आपण थीमला म्हणजे इग्नोर करतो. आणि हा प्रश्न म्हणून मी घेऊन आलोय, की म्हणजे आपण एवढा जरी अभ्यास केला असेल, आयोग कसा प्रश्न विचारू शकते? म्हणजे डायरेक्ट कन्फ्यूज तुम्ही. म्हणजे एवढं G20चे सगळे G20 समजा पूर्ण 20 देश वाचलेत. ठीक आहे, ते पण इम्पोर्टंट तर आहेच. पण जर बाकीचं म्हणजे थीम पण इम्पोर्टंट आहे. म्हणजे सर्वांनी G20 शिखर परिषदचं एवढं म्हणजे हल्लागुल्ला झालाय पूर्ण आपल्या भारत देशात. मला 100% गॅरंटी आहे, की जे एम-पी-एस-सी करणारे जे सीरियस लोकं आहेत, त्याच्यातल्या 99% लोकांनी G20 वाचला असेल. पण हे जे डेट्स वाचले असतील, कुठं काय झालं असेल हे सर्व. G20 कंट्रीज पण वाचले असतील. पण त्यांना G20 कंट्रीजमधला एक डिफरन्स कळाला नसेल, की 19 देश आणि युरोपियन युनियन आणि दुसरं म्हणजे आपलं डेट आणि आपलं तिसरं म्हणजे थीम. थीम भरपूर इम्पोर्टंट आहे. डायरेक्ट थीम विचारते आयोग. चला नेक्स्ट प्रश्न घेऊया. चंद्रयान-3 मोहीम बघू शकता डायरेक्टली. चंद्रयान-3 मोहिमेच्या प्रक्षेपण म्हणजे जे लॉन्च झाला श्रीहरिकोटावरनं, त्याची डेट विचारली आहे. तर ऑप्शन काय? 24 जुलै, 24, 14, 13, 4. बघू शकता 1 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणून इम्पोर्टंट पण आहे करंट अफेअर्स. बघू शकता द्या उत्तर द्या ह्याचं. मी एवढं सांगेल की 23 ऑगस्ट रोजी लँडिंग झालं 6:04 चंद्राच्या म्हणजे दक्षिण ध्रुवावर. आणि भारत हा कुठला 5वा देश होता. मग पहिले 4 कुठले होते? रशिया होता, जपान होता, चायना होता, USA होता
आणि भारत हा 5वा. मग बघू शकता ते जे आपल्याला पुढचे पण माहीत पाहिजे की आपण ऑर्बिटर पाठवला की नाही पाठवला? नाही पाठवला. Chandrayaan-2चा ऑर्बिटर ऑलरेडी वर्किंग आहे. मग रोव्हर पाठवला आणि लँडर पाठवला. मग लँडरचं नाव होतं विक्रम लँडर आणि रोव्हरचं नाव होतं प्रज्ञान रोव्हर. हे एवढं लक्षात ठेवायचं आणि डेट लक्षात ठेवायची. तर काय होते प्रक्षेपणाची तारीख? येस, 14 जुलै. 14 जुलै 2023 आणि 23 ऑगस्ट. या सर्व डेट म्हणजे लक्षात ठेवा. भरपूर महत्त्वाचं आहे. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघू शकता. चंद्रयाननंतर आपण गगनयानचा अभ्यास केला. मग जसं वन लाइनर्स आयोगाचं म्हणजे विचारतात, तसे मल्टी लाइनर्स तर आपला नॉर्मली पॅटर्न आहेच. मग चला, गगनयान भारताच्या मोहिमेबद्दल अयोग्य. हे पण कुठलाही प्रश्न वाचणार तुम्ही 25 ऑगस्टला, सर्वात पहिले बघा की काय विचारलंय. आपण काय असतो, प्रश्न बघितला की हां, आपण तर हा टॉपिक केलाय, आपल्याला सर्व येतं आणि अयोग्यचं आपण योग्य मारून येतो आणि मग त्याच्यानंतर जेव्हा बाहेर येतो आणि आन्सर की चेक करतो, म्हणजे बाहेर आल्यावर पण आपण ओव्हर कॉन्फिडंट असतो एकदम. आपल्याला काय, आपल्याला सी-सॅट पेपरसाठी तयारी असते आणि मग संध्याकाळी आपण टाईमपास करतो. दुसऱ्या दिवशी पूर्ण झोपा काढत राहतो. तिसऱ्या दिवशी आन्सर की येते आणि जेव्हा आन्सर कीमध्ये बोलतो हे पण चुकलं, ते पण चुकलं, हे पण चुकलं. मग आपल्याला मग डोक्याला आपण एकदम पश्चाताप होतो की हे काय झालं? मग त्याच्यानंतर मग तिथं आपल्याला कळतं की ही मिस्टेक झाली. म्हणूनच टेस्ट सीरीज सॉल्व्ह ह्याच्यासाठीच करायची असते. म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट लास्ट टाईम बोललेलो. तसंच आहे की तुम्ही प्रॅक्टिसच करणार नाही तर तुम्हाला तुमच्या चुका दिसणारच नाहीत. म्हणजे एकदा चुका करण्यासाठी आपल्याला मॉक टेस्ट सॉल्व्ह करायचं असतं. आपल्याला म्हणजे काही-काही म्हणजे एवढे विचित्र लोकं आहेत ना आपल्या इकडं, म्हणजे ते डायरेक्ट बोलतात की ह्याची टेस्ट सीरीज कशाला लावू, त्याची टेस्ट सीरीज कशाला लावू, ते एकदम क्वालिटी नसतात. अरे लेकांनो, क्वालिटीसाठी नसतं आपल्याला बघायचं असतं. आपल्याशी काय मिस्टेक होऊ शकतात. म्हणजे नॉलेज तर ठीक आहे, चेक करणं एक असेल, पण आपल्याशी काय मिस्टेक होऊ शकतात त्यासाठी आपल्याला मॉक टेस्ट सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे आयोगासारखा पेपर तर कोणच नाही बनवू शकत. पण आयोग पेपर कसा बनवू शकतो ही थिंकिंग तरी आपण डेव्हलप करू शकतो. आणि ती थिंकिंग डेव्हलप करायला आपल्याला काय प्रिव्हियस इयर्स पत्रिका बघावी लागतील. मग प्रिव्हियस इयर प्रश्नपत्रिकावरूनच आपल्याला एक मेंटॅलिटी कळेल की आयोगाची मेंटॅलिटी काय आहे. म्हणजे ते फ्युचर प्रेडिक्ट करू शकतो की आयोग असा विचारेल, तसा विचारेल. आणि आयोग कदाचित म्हणजे जी-एस पेपर म्हणजे बोलतात ना, की इथून येणाऱ्या म्हणजे ह्या वर्षी तर झलक देणार की आपल्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा जी-एस पेपर कसा असू शकतो. म्हणजे यू-पी-एस-सीने प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन केलंय मागच्या 6-7 वर्षात. म्हणजे त्यांनी पॅटर्नच पकडून दिला नाही. प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी, कधी एन्व्हायर्नमेंट रिलेटेडच घेऊन गेले पेपर, कधी एकदम डिझास्टरवरच घेऊन गेलेत, कधी ॲग्रीकल्चर रिलेटेड घेऊन गेलेत, कधी एकदम ह्या वर्षीचा बघितलं तर स्टॅटिक पेपर आला, जिथं तुम्हाला डेटा माहीत असणं गरजेचं असतं. म्हणून एक परिपूर्ण म्हणजे सगळ्यासाठी रेडी राहायचं आहे की कसा पण येईल पेपर. पण आपलं मानसिक एकदम संतुलन राहायचं आहे. जर पेपर डिफिकल्ट आला तर बट ऑब्व्हियसली मेरिट कमी लागणार आहे. आणि ऑब्जेक्टिव्हचा लास्ट पॅटर्न आहे. म्हणजे धुरंधर बादशाह लोकं बसलेत, जे मागच्या 5-6 वर्ष झाले नुसते मेन्स देत आहेत. म्हणजे त्यांची गर्दी भरपूर आहे. ती गर्दी कुठेतरी खाली होऊ शकते पुढच्या वर्षी. म्हणजे पुढच्या वर्षी होणारच आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये. पण सर्वात जास्त म्हणजे कुठेतरी मानसिक ताणमध्ये एवढीच लोकं आहेत, म्हणजे जे कंटिन्युअसली 4-5 वर्ष जे मेन्स देत आहेत, त्यांच्यावर मानसिक ताण भरपूर आहे प्रिलिम्स क्लिअर करण्याचा यावर्षीचा. म्हणून आपण कुठेतरी म्हणजे डोक्याला शांत ठेवून प्रिलिम्स द्या. आपल्या म्हणजे निघेल. आपल्याला काय पूर्ण 200 पैकी 200 स्कोर करायचाच नाही आहे. 120, 130 एकदम बेस्ट स्कोर आहे. एकदम म्हणजे बोलतात ना, की तुम्हाला प्रिलिमच्या रिझल्टपर्यंत थांबायची गरज नाही. डायरेक्टली तुम्ही मेन्सचं प्रिपरेशन डायरेक्ट डे 2 पासून मेन्सचं प्रिपरेशन करू शकता. आफ्टर द म्हणजे फर्स्ट ऑफिशियल आन्सर की नंतर. म्हणून लक्षात ठेवा. चला प्रश्नाकडे येऊया. अयोग्य आपल्याला ओळखायचं आहे. तर पहिला स्टेटमेंट काय आहे? गगनयानचे अंतर्वेळ होण्यासाठी भारतीय वायुसेनेचे 4 वैमानिक अल्पसूची केले आहे. इथं लक्षात ठेवा 4. मगाशी मी फोटो दाखवला. 4 होतेत ॲस्ट्रॉनॉट. पण पाठवणार किती लोकांना आहेत? बघू शकता. पाठवणार किती लोकांना आहेत? विचार करा. दुसरा स्टेटमेंट, त्यांना रशियामधील युरी गॅगरिन कॉस्मॉक सेंटरमध्ये प्रशिक्षण दिले जाते. मगाशी हा पॉईंट पण मी मगाशी डिस्कस केला आहे. पण एकदा पूर्ण प्रश्न वाचून घ्या. या मोहिमेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये केली होती. मग हे लक्षात दे. आणि हे 2024ला 5 क्रू सदस्य आणि महिनाभर अवकाशात मुक्कामसह नियोजित आहे. तर असल्या प्रश्नाला टॅकल करायला जर समजा तुम्हाला काहीच माहीत नाही, बघा डेटावर खेळायचा असतो. डेटा काय काय दिलंय पहिले ते मार्क करून घ्या. तर पहिल्या ह्याच्यामध्ये आहे की 4 ॲस्ट्रॉनॉट वैमानिक अल्पसूची केले आहे. अल्पसूची पण महत्त्वाचं आहे. अल्पसूची म्हणजे त्या 4 वैमानिकाला ट्रेन करतील आणि मग ठराविक लोकांनाच पाठवतील.
मग 3चं तर हे झालं आहे आणि 4 लोकांना ट्रेनिंग देत आहेत, हे तर योग्यच आहे. त्यांना रशियाच्या युरी गॅगरिन कॉस्मोटिक सेंटरमध्ये प्रशिक्षण दिले जाते. मगाशीच सांगितलं की प्रशिक्षण जे ॲस्ट्रॉनॉटला देत आहेत ते रशियाकडूनच देत आहेत आणि फ्रान्समध्ये टेक्निकल आपल्याला सपोर्ट भेटतं आहे. मग हा स्टेटमेंट पण राईट आहे. त्याच्यानंतर तिसरा, या मोहिमेची घोषणा पंतप्रधानांनी 2014मध्ये केली होती. आता 2014मध्ये तर निवडून आलेत. मग काय टेक्निकल म्हणजे डोकं लावा ना. कोण जर नवीन पंतप्रधान असेल तो डायरेक्ट काय गगन मोहीम म्हणजे गगनयान मोहीम म्हणजे त्याचं लक्ष असेल काय? म्हणजे नसणारच ना. बट ऑब्व्हियसली 2014मध्ये नाहीच केलं असणार. मग हा कुठेतरी म्हणजे असंच म्हणजे तुम्ही एलिमिनेट करू शकता. म्हणजे 2014मध्ये तर त्यांची म्हणजे पंतप्रधानपदी म्हणजे नियुक्ती झाली आहे. मग ते काय डायरेक्टली थोडी असं म्हणजे आल्या-आल्याबरोबर चलो गगनयान मोहीम लॉन्च कर देते. म्हणजे हे चुकीचं आहे आणि 2024ला 5 क्रू सदस्यासह आणि महिनाभर अवकाश मोहीमसह आयोजित आहे. महिनाभर नाही आहे, 7-8 दिवसांसाठी ते जातील. मी बोललो एक्सपेरिमेंट करतील इंटरनॅशनल स्पेस सेंटरमध्ये आणि मग इंटरनॅशनल स्पेस आपल्या स्टेशनमध्ये आणि मग येतील. फर्स्ट राईट आहे, सेकंड राईट आहे, थर्ड रॉंग आहे, फोर्थ रॉंग आहे. पण मी बोललो की अयोग्य आपल्याला ओळखायचे तर अयोग्य 3 आणि 4. असे प्रश्न बघा असे टॅकल करतात. आपल्याला असल्या मल्टीलायनर्समध्ये डेटा पहिले बघायचं आहे. जे श्वर शॉट आहे ना, जसं श्वर शॉट म्हणजे लोकांना माहीत असेल युरी गॅगरिन रशियामधनं ट्रेनिंग सपोर्ट प्रशिक्षण दिले जाते. श्वर शॉट आहे. हा आपल्याला राईटच आहे. मग जर 2 राईट असेल तर मग हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. राहिलं मग इकडंच एलिमिनेट झाला. एक जरी तुम्हाला म्हणजे ॲक्युरेट माहीत असेल तर बघू शकता. आपले पूर्ण हे झाले. चला नेक्स्ट प्रश्नाकडे येऊ. नेक्स्ट प्रश्न युद्ध सराव. भरपूर महत्त्वाचं आहे. यादी जोडायचं आहे आणि हे वरुणा दिलंय, इंद्रा दिलंय, मैत्री दिलंय, गरुड शक्ती दिलंय आणि इथं वेगवेगळे आपले देश दिले की भारत युद्ध सराव कुठल्या म्हणजे देशाबरोबर करतो. त्याला एकदा बघून घ्या प्रश्न आणि आन्सर आपलं तुम्ही बघू शकता. याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. वरुणा, इंद्रा जर आपण इंग्रजीमध्ये लिहिलं तर मग IND म्हणजे इंडिया आणि R मधलं कुठला देश येतो? भारत आणि रशिया. मग ही पेअर बरोबर आहे. त्याच्यानंतर मैत्री कुणाची आहे? भारत आणि मी पहिल्या लेक्चरला सांगितलं भारत आणि मैत्री कुणाची आहे? थायलंडची आहे. मग Cचा 1 झाला. वरुण कुणाचा असणार? वरुणपेक्षा एक गरुड शक्ती बघू शकता. मी लास्ट टाइम सांगितलेलं गरुडा एअरलाइन्स भारत आणि इंडोनेशियाच्या एअरलाइन्सचं नावच गरुड आहे. म्हणून आपल्याला भारत आणि इंडोनेशिया लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे Dचा 3. पहिले आपण Dचा 3 बघूया कुठे आहे. Dचा 3 इथं आहे, Dचा 3 इथं आहे. म्हणजे हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. आता आपल्याला इंद्रा नावावरूनच मी बोललो भारत आणि रशिया. Bचा 2. मग Bचा 2 इकडं पण आहे, इकडं पण आहे. मग आता मैत्री भारत आणि थायलंडची मैत्री आहे. Cचा 1 म्हणजे ऑप्शन नंबर 2 आहे. तरी आपण Aचा बघूया की वरुणा भारत आणि फ्रान्स. बट ऑब्व्हियसली एअरफोर्सवाला ते आहे. भारत आणि फ्रान्समध्ये वरुण एक्सरसाइज होतो. म्हणजे अशा प्रकारे म्हणून मी युद्ध सरावची पूर्ण लिस्ट घेतलेली कारण प्रश्न असे येऊ शकतात आणि एलिमिनेट पण जर समजा 2 तुम्हाला येत असतील युद्ध सराव तरी पण 2च फक्त एलिमिनेट झाले. मग 2मध्ये कन्फ्युजन आणि आयोग असंच करणार. आयोगाचं एकदम म्हणजे बोलतात ना आयोग ह्याच्यात एक्सपर्ट आहे की तुम्हाला असं दिसणार की पेपर सोपा आहे, 2 एलिमिनेट झाले, पण आयोग एवढं कन्फ्यूज करणार की त्या 2मध्येच तुमचा गेम होणार. चला नेक्स्ट प्रश्न. आपण बघितलंय की PM विश्वकर्मा कौशल्य म्हणजे PM विकास संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. आत्ताच आपण PM विश्वकर्मा योजना बघितली. त्यासाठी आपण विधाने बघूया. पहिला, नुकतीच केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25मध्ये याची सुरुवात करण्यात आली आहे. सेकंड, कलाकार, कारागीर आणि लघु व्यवसाय मालकांना आर्थिक मदत करणे आणि त्यांना भांडवली सहाय्य देऊन त्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी. हे करेक्ट आहे. मी मगाशी सांगितलं की कारागीरसाठी सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 1 लाख रुपये 5% अनुदान, दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपये, 500 रुपये म्हणजे स्किलचं पैसे आणि 15,000 रुपये आपलं सगळं घ्यायला. तिसरं वाक्य, वित्त मंत्रालय हे या योजनेचे नोडल मंत्रालय आहे. असला स्टेटमेंट कुठल्याही प्रश्नात दिसला तर लक्षात ठेवायचा, हा स्टेटमेंटवर शंका आपल्याला आलीच पाहिजे. म्हणजे हे देण्याची गरजच काय होती? वित्त मंत्रालय हे या योजनेचे नोडल मंत्रालय. म्हणजे जर असा स्टेटमेंट दिला तर तिथंच आपल्याला शंका आली पाहिजे की या स्टेटमेंटमध्ये काहीतरी इश्यू आहे, काहीतरी लफडा आहे. बट ऑब्व्हियसली हा स्टेटमेंट रॉंगच असणार.
वित्त मंत्रालय नसणार ना, म्हणजे हा कर्ज कोण देतंय म्हणजे? प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. म्हणजे हे छोट्या लोकांसाठी आहे. मग छोट्या लोकांसाठी कर्ज म्हणजे आपले जे बिझनेस जे कर्ज असते म्हणजे आपण बघू शकता ती डिपार्टमेंट कुठलं आहे? एम-एस-एम-ई. एम-एस-एम-ई तर्फे असले म्हणजे आपल्याला बिझनेस करण्यासाठी लोन देतात. मग बट ऑब्व्हियसली आहे की वित्त मंत्रालय कशाला देईल? आणि त्याच्यानंतर नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प 24-25 मध्ये याची सुरुवात झाली आहे. तर 24-25 मध्ये खरंच झाली आहे काय सुरुवात? मी लास्ट टाईम पण बोललो की पी-एम विश्वकर्मा 2023 ची योजना आहे आणि 17 सप्टेंबर 2023. मग जर 2023ला जर लॉन्च झाली असेल तर 23-24 ची योजना असणार, 24-25 ची नाही. मग हा रॉंग. पण विचारलं काय? खालीलपैकी किती विधाने योग्य आहेत? येस, हा यू-पी-एस-सी पॅटर्नचा प्रश्न आहे. यू-पी-एस-सी पॅटर्नमध्ये असाच येतो. असे विधाने देतात आणि विचारतात की ह्या 3 विधानापैकी किती विधान आपले बरोबर आहेत? मग इकडं पूर्ण म्हणजे इश्यू होऊन जातो. लोकांना वाटतं की काय फर्स्ट रॉंग, थर्ड रॉंग आणि मग फक्त 2 मार्क करतात. हे फक्त 2 नाहीये. 2 म्हणजे किती विधाने राईट आहे आपल्याला ते चेक करायचं आहे. मग या 3 पैकी किती दुसरा विधान बरोबर आहे. म्हणजे एकच विधान राईट आहे. म्हणजे योग्य आहे. म्हणून आन्सर फक्त 1 येणार. बघू शकता ह्या टाइपचे प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. म्हणून असल्या टाइपचे प्रश्न थोडं म्हणजे प्रश्न वाचणं पण ही एक कला आहे. म्हणजे आपल्याला काय विचारलंय आणि आपल्याला तिथं सॉल्व्ह काय करायचं आहे, म्हणजे प्रॉपरली विचारलं काय, त्या हिशोबानं आपल्याला म्हणजे कळून येतं. म्हणजे भरपूर म्हणजे असले प्रश्न यू-पी-एस-सीत दिसलेले आहेत. चला नेक्स्टवर येऊ. थोडं लवकर करू. नर्गिस मोहम्मदी यांना 2023चा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. त्या कोणत्या देशाच्या आहेत? चला आन्सर करा. नर्गिस मोहम्मदी 2023चा पुरस्कार भेटला. हे तर मी शिकवतानाच शिकवलेलं आहे. पाकिस्तानचे होते, इराणचे होते, UAEचे होते की इस्रायलचे होते? येस, लवकर. येस, बट ऑब्व्हियसली शिकवताना शिकवलं, इराणचे होते. नोबेल शांततेचा पुरस्कार 2023चा नर्गिस मोहम्मदी जे इराणचे होते त्यांना भेटला. बाकीचे बघू शकता मी मगाशी शिकवलं पूर्ण 6च्या 6 पाठ करा. 6 पैकी 3 महत्त्वाचे अर्थशास्त्र, शांततेचा पुरस्कार आणि साहित्याचा. मग कुणाला भेटला? जॉन फॉसेला साहित्याचा पुरस्कार भेटला. त्याच्यानंतर शांततेचा पुरस्कार नर्गिस मोहम्मदी आणि तिसरा जो होता आपलं काय त्याला बोलतात यार मीच विसरलो. नोबेल शांततेचा पुरस्कार म्हणजे साहित्य जॉन फॉसे आहे. नर्गिस मोहम्मदी यांना नोबेलचा शांततेचा पुरस्कार आणि अर्थशास्त्र, येस अर्थशास्त्राचा क्लॉडिया करून काहीतरी म्हणजे एक स्त्रीचं नाव होतं क्लॉडिया. आणि ते मी मगाशीच सांगितलं बोलताना की भरपूर महत्त्वाचं आहे. म्हणजे एका स्त्रीला जे अर्थशास्त्राचा नोबेल भेटला आहे त्याचा, म्हणून ते लक्षात ठेवा. चला नेक्स्ट प्रश्न चला एवढेच प्रश्न होते म्हणजे जे या रिलेव्हंट टॉपिकमध्ये आपल्याला मला थोडे इम्पॉर्टंट वाटले. चला एक नॉर्मल थोडं डिस्कशन आपलं करूया की पेपर म्हणजे कसा आहे, म्हणजे कसं आहे हे म्हणजे आपलं येऊ शकतो. म्हणजे GSचा पेपरबद्दल बोलतोय. तर सर्वात पहिले लक्षात ठेवायचं की हा इलेक्शनचा वर्ष होता. 2024 इलेक्शनचा वर्ष होता आणि इलेक्शन झाल्यानंतर पेपर होणार आहे. पण पेपरची एक्सपेक्टेड डेट इलेक्शनच्या वेळीच होती. म्हणून असंच हा पॅटर्न 2014 आणि 19ला पण दिसला. म्हणून सर्वात पहिले काम करायचं आहे 2014चा पेपर बघायचा आहे आणि 2019चा, कारण तेव्हा पण इलेक्शन होतं. 2014 आणि 2019चा पेपर एकदा बघून घ्यायचा आहे की GS कुठल्या प्रकारे विचारला, काय रेलिव्हन्सी होती त्यात, सर्व म्हणजे एकदा बघून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अजून एक म्हणजे हा तर गोष्ट म्हणजे हे आहे आणि अजून एक आपले रेलिव्हन्स आहे. म्हणजे या टायमाला 4 वेळा पोस्टपोन झाली आहे परीक्षा, भले टेक्निकल काहीतरी असेल. पण कुठल्या म्हणजे करंट अफेअर्स किती प्रिव्हियसली येतात या कधी पेपर सेट झाला असेल यासाठी बघू शकता. कोविडचा जो पेपर आहे 2020चा तो पण एकदा बघून घ्या. म्हणजे हे 3 पेपर एकदा बघून घ्या. 2020च्या पेपरमधनं कळेल की आयोग खरंच पहिलेच पेपर सेट करतं की नंतर परत चेंज करतात, हे आपल्याला क्लॅरिटी येईल. आणि 2014 आणि 19च्या पॅटर्ननुसार आपल्याला कळेल की इलेक्शनच्या वेळेला आयोग कुठल्या ह्याच्यावर म्हणजे प्राईम फोकस ठेवत आहे. म्हणजे लोकांना वाटतं इलेक्शनचा वर्ष आहे म्हणून सगळे योजना आणि हे सर्व ज्या गव्हर्नमेंटनी चांगलं कामं केले त्याच्यावर प्रश्न विचारतील. पण तसं काही नसतं. काहीतरी आयोग भलतंच काहीतरी वेगळं विचारतं, जे काही इम्पॉर्टंट आपल्याला जे इम्पॉर्टंट वाटत नाही ते आयोग विचारतं. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की आपलं PM मन की बातला 100 एपिसोड हे झाले. पण जे प्रसार भारतीचे जे माजी अध्यक्ष होते त्यांनी एक पुस्तक काढलं. मग ते पुस्तकाचं डायरेक्ट पुस्तकाचं नाव देतील, ऑथर देतील.
म्हणजे ऑथर कोण आहेत? म्हणजे आपल्याला वाटेल की हा काय प्रश्न आहे, हा कुठेच आपण वाचलेला नाही. पण रेलेव्हन्सी कुठं होती, की 100वा एपिसोड झाला त्यात ती कुठलीतरी घटना घडली आहे. मग तसं म्हणजे त्या वेळी थोडा अभ्यास करायचा, हे करा आणि ॲनालिसिस महत्त्वाचं आहे. म्हणजे अभ्यास भरपूर आपल्याकडे बघू शकता, नॉलेजेबल भरपूर लोकं आहेत. पण एक्झाम क्लिअर म्हणजे कुणाची म्हणजे भरपूर कमी लोकांचे होते. म्हणजे दीड म्हणजे 2.5 लाख लोकं म्हणजे ते फॉर्म भरतात म्हणजे टेक्निकली म्हणजे 1,70 म्हणजे 1,70,000 लोकं म्हणजे अपीअर जरी होत असतील, त्याच्यातले म्हणजे 30,000 30,000चा एक आकडा पकडू, की जे एकदम बोलतात, की म्हणजे प्राईम म्हणजे क्रीम लेयरवाली लोकं आहेत 30,000 लोकं. म्हणजे ज्यांच्यात एकदम कॅपॅसिटी आहे एक्झाम क्लिअर करण्याची प्रिलिम्स. आणि त्यात पण जे ऑलरेडी अधिकारी झालेत, त्यातले पण 1,000-2,000 लोकं ऑलरेडी जे अधिकारी झाले, ते रँक वाढवण्यासाठी या तर ग्रुप बी, गट क, गट ब साठी ऑलरेडी सिलेक्टेड आहेत ते लोकं देतात. मग आपल्याला वाटतं, की ऑलरेडी अधिकारी लोकं देत आहेत, मग ते कसं होईल? पण लक्षात ठेवा, एकदा एक मी अधिकाऱ्यांचाच एक इंटरव्ह्यू वाचलेला, की ऑलरेडी एका राज्यसेवेतनं त्यांना पोस्ट भेटली आणि नेक्स्ट राज्यसेवेची प्रिलिम्सच निघाली नाही. म्हणून अनसर्टेनिटी ही सर्वांसाठी आहे. नुसतं आपल्यासाठी नाही आहे, सर्वांसाठी अनसर्टेनिटी आहे. म्हणून एकदम प्राईम फोकस आणि एकदम हाय कॉन्फिडन्सनी म्हणजे परीक्षेला जाण्याचा प्रयत्न करा. म्हणजे सर्व म्हणजे अभ्यास म्हणजे करण्याची गरज नाही, पण जे केलं आहे ते आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे आणि आपल्याला पूर्ण टॅकल 200 मार्क आणायचेच नाहीत. ठराविक सब्जेक्ट्स आपला एकदम गोल करून जा, की चला करंट अफेअर्सचे 15 प्रश्न येतील. त्या 15 पैकी ॲटलीस्ट 10 तरी मी राईट घेईल आणि 10 राईट घेण्यासाठी आपल्याला करंटचा अभ्यास असणं गरजेचं आहे. म्हणजे पूर्ण तुम्ही 12 मॅगझीन 1200 पानं वाचलं म्हणजे करंटचा अभ्यास होत नाही. त्या टॉपिकमधले पण तुम्हाला किती इम्पोर्टंट वाटले आणि काय रिलेव्हन्स वाटतंय आणि तो लक्षात येईल का? जसं मी G20 शिखर परिषद पूर्ण झालं, पण मी प्रश्न कुठला घेतला? थीमवर घेतला. म्हणजे कुठेतरी म्हणजे टेक्निकली तो म्हणजे बोलतात ना म्हणजे आपण विचारही न केलेला त्या हिशोबानं म्हणजे मी जर हा विचार करतोय, पण आयोगचे पेपर सेटर तर एकदम ते बोलतात एकदम हाय थिंकिंगवाले लोकं आहेत. मग ते काही पण म्हणजे देऊ शकतात म्हणजे पेपरला. म्हणजे जे अनएक्सपेक्टेड म्हणजे कधी-कधी आपल्याला पेपरला दिसतं, की साला हे पण विचारतील. म्हणजे जर्सी नंबर कधी विचारलेला, कधी कोण आपल्या लेफ्ट हँडी आहे ते विचारतात. कधी 7 नंबर म्हणजे 10 नंबरची जर्सी मध्यंतरी 2015 या 16चा पेपर होता. 15चा पेपर होता मला वाटतंय. 10 नंबरची जर्सी कोण घालतं म्हणजे रोनाल्डो, मेस्सी आणि हे सर्वांची नावं दिलेलीत. म्हणजे वेगवेगळ्या स्पोर्ट्स प्लेयर लोकांची म्हणजे असे. पण सध्या रिसेंटली तर असे पेपर दिसत नाहीत. पण भूगोलचा पण जर एक बघितला म्हणजे भूगोलच्या विषयाबद्दल सांगतो थोडं. भूगोलचा म्हणजे थोडा आता चांगला यायला लागलाय. म्हणजे जे UPSCसाठी आम्ही GC लिओंग जे यूज करतो. त्या GC लिओंगचे म्हणजे डायरेक्टली म्हणजे प्रॉपर भूगोल यायला लागलाय. म्हणजे ते फिजिओलॉजिकल डिव्हिजन असतील भारताचे, त्याच्यानंतर क्लायमेटॉलॉजी असेल, ओशनोग्राफी असेल, ह्याच्यातले प्रश्न येत आहेत. म्हणजे आयोग कुठेतरी म्हणजे पेपरचा लेव्हल आणि जे पेपरच्या जे बोलू शकता जी क्वालिटी आहे ती वाढवत निघाली आहे. म्हणून त्या हिशोबानं पण तुम्हाला प्रिपेअर राहणं गरजेचं आहे. जर क्वालिटी वाढते तर ह्याचा अर्थ काय आहे? आयोगाला डेटा महत्त्वाचा एक्सपेक्टेड नाही आहे. डेटा आहे ठीक आहे, रिलेव्हन्स आहे, आपली स्टेट PCS एक्झाम आहे म्हणजे इथून पूर्वीचा इतिहास आहे की थोडा म्हणजे डेटा आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे. पण सर्व पूर्ण पेपर डेटाचा येणार नाही आहे. भरपूर एक टेक्निकली एकदम पूर्ण येणारे पेपर म्हणजे येऊ शकतो आणि मग त्याच्यासाठी नॉलेजच इम्पॉर्टंट आहे आणि बघू शकता करंट अफेअर्सचा हा सेशन कसा वाटला तुम्ही नेमकं सांगा. त्याच्यानंतर करंट अफेअर्स तर बघू शकता 1 वर्षाचं तर आपण वाचलंच पाहिजे आणि 1 वर्षाचं तर म्हणजे झालंच पाहिजे पाठ आणि मग बाकीचं जर पूर्वी अभ्यास केला असेल तर मी बोललो की आपला सबकॉन्शियस माइंड एवढा ॲक्टिव्ह असतो, की प्रश्न बघून आपल्याला कळतं की हां, हे आपल्याला वाचलं, हे आपल्याला येतं. म्हणजे ते कुठून म्हणजे ते बोलतात ना बेनिफिट ऑफ डाऊटमध्ये पण कधी-कधी पेपर बघून आपल्याला ते सॉल्व्ह करता येतं. म्हणून एकदम पॉझिटिव्हली म्हणजे तुम्ही ह्याला म्हणजे सगळा अभ्यासाचा हे करा. लास्टचा 1 महिना राहिला बघू शकता महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी पाऊस चाललेला आहे. इलेक्ट्रिसिटीचा इश्यू आहे. अभ्यास होत नाही. कुठेतरी अडथळा येतो अभ्यासामध्ये म्हणजे टाईम टेबल फॉलो होत नाही. हेल्थ कुठेतरी इश्यूज आहेत. कारण थंडी, पाऊस आणि हे सर्व म्हणजे पूर्ण म्हणजे हेल्थ इश्यूज निर्माण होत आहेत. झोपेचा टाईम टेबल आपल्याला म्हणजे ते इन्फिरियर कॉम्प्लेक्ससारखं म्हणजे एक आतून असतं की चला आपलं इन्फिरियर कॉम्प्लेक्स बिल्ड होत आहे एकदम म्हणजे कुठेतरी भीतीच वाटते आपल्याला असं म्हणजे पूर्ण वातावरण असतं मार्केटमध्ये की आता येणार आहे. काही लोकांचं उलटं झालंय. राज्यसेवा पुढं गेली म्हणून काही अभ्यासच सोडून टाकलाय त्यांनी. म्हणजे त्यांना वाटतंय की आपलं सर्वच झालंय. पण असली लोकं ह्या एकदम चक्रव्यूहमध्ये जोरात अडकणार आहेत. पण ज्यांनी रिदम सोडलेला नाही अभ्यासाचा त्यांचं म्हणजे चान्सेस हाय आहेत. चान्सेस हाय म्हणजे म्हणजे कोण किती राईट करणार ते नाही. त्या 2 तासामध्ये पूर्ण तुमचं आयुष्य म्हणजे डिसाईड होणार आहे की पुढचं वर्षभर तुम्हाला काय करायचं आहे. म्हणजे मेन्सचा अभ्यास करायचा आहे की डायरेक्ट कंबाईनवर जायचं आहे की राज्यसेवा 2025 डिस्क्रिप्टिव्हची तयारी करायची आहे. म्हणजे हे कुठेतरी आणि जे लास्ट अटेम्प्टवाले आहेत ऑब्जेक्टिव्हवाले त्यांच्या म्हणजे मनात तर पहिलेच म्हणजे बॅकमध्ये कुठेतरी निगेटिव्हनेस आली आहे की आपलं ह्यावर्षी नाही झालं तर पूर्ण म्हणजे आयुष्य बरबाद आणि असं तसं.
म्हणजे त्या विद्यार्थ्यांना मला एवढंच सांगणं आहे, की एकदम पॉझिटिव्हली द्या. प्रत्येक वर्षी सांगतो, की ज्यांचा जास्त अभ्यास म्हणजे 4-5 मेन्स देतात, तरी पण त्यांच्या मेन्स निघत नाहीत. म्हणजे कुठेतरी नशिबाचा खेळपेक्षा कुठेतरी अप्रोच चुकतोय आपल्याला लक्षात आलं पाहिजे, की एकदम प्राईम टार्गेट करत नाही, की ह्या विषयावर एवढाच आपल्याला भर दिला पाहिजे. मग त्या हिशोबाने एक विषय टॅकल करत जावा. म्हणजे येणाऱ्या मी लेक्चर्समध्ये तर तुम्हाला गाईड करत जाईल, की कसा आपला अप्रोच असला पाहिजे. पण करंट अफेअर्सचे जे इम्पोर्टंट टॉपिक आहे, ही एक सीरीज चालू मी करतोय आणि मग या सीरीजमध्ये आपण पूर्ण जेवढे इम्पोर्टंट टॉपिक आहेत, ते आपण प्रयत्न करू कव्हर करायचे. म्हणून चला आपण भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये आपण भेटूया आणि निश्चितच माझं नाव मी स्टार्टिंगलाच सांगितलं, की आकाश अरुण पाटील. टेक्स्टबुकमध्येच मी आहे आणि कंटेंट टीममध्ये मी असतो एकदम. म्हणजे बॅक एंडपासून सगळं सांभाळत राहतो. म्हणजे टीचिंगचा एक्सपिरियन्स इथून पूर्वी पण होता. मी ऑफलाईनमध्ये टीचिंग केलेली आहे. भरपूर स्टुडंट लोकांशी माझा संपर्क असतो आणि येणाऱ्या काळात आपलं सांगत जाईल काय-काय जे इम्पोर्टंट असतील ते. पण निश्चितच आजचा लेक्चर एकदम भरपूर नोबेल पारितोषिक म्हणजे एवढा इम्पोर्टंट टॉपिक आहे. म्हणजे आजचे तिन्ही पण टॉपिक इम्पोर्टंट आहेत. जे 4 टॉपिक घेतलेत आणि प्रिव्हियसली जे राहिलेले आहेत ते शिकवलेत आणि प्रॉपरली जे आपले क्वेश्चन्स झालेत ते पण क्वेश्चन्सचा एकदा पॅटर्न बघून घ्या, की मी कुठले-कुठले क्वेश्चन्स टाकलेत. कारण त्या क्वेश्चन म्हणजे 7 7 का 6 का 7 प्रश्न मी घेतले आणि 6 वेगवेगळ्या टाइपचे घेतलेत. म्हणजे इम्पोर्टंट टॉपिक आणि काहीतरी भलताच प्रश्न दिलाय. त्याच्यानंतर मल्टी लाइनर्समध्ये पण अयोग्य विचारलं. त्याच्यानंतर त्या मल्टी लाइनर्समध्ये किती योग्य आहे ते विचारलं. म्हणजे प्रत्येक वेळचा मी प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय आणि येणाऱ्या पुढे सेशनमध्ये पण मी असंच करत जाईल. म्हणजे एक टॉपिक एकदम डीपमध्ये शिकवेल जे इम्पोर्टंट आहेत आणि त्याच्यानंतर मग त्या रिलेटेड आपला प्रश्न मी घेत जाईल. चला मग आपण आज इथेच थांबूया लेक्चर आणि ठीक आहे. धन्यवाद.